सकाळ समूहाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं आज स्वागत करते. सकाळ समूहाच्या वी आर इन दिस टुगेदर या मेंटल हेल्थ वेबसाईटच्या वेबिनारमध्ये आपल्या सर्वांचं आज स्वागत आहे. आज आपण नात्यात समानता या विषयावर चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये 2 मार्गदर्शक सहभागी होत आहेत, वैशाली भागवत आणि शिरीषा साठे. या दोघांचा परिचय आपण थोडक्यात पाहू. वैशाली भागवत या IT फील्डमध्ये अनुभव असलेल्या देशातील पहिल्या टेक्नॉलॉजी लॉयर आहेत. वैशाली भागवत यांना वकील व्यवसायातील प्रॅक्टिसचा 22 वर्षांचा अनुभव आहे आणि त्या पुण्यातील सर्व सर्व्हिस लॉ फर्म यांच्या मुख्य प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या प्रॅक्टिसमध्ये लिटिगेशन आणि नॉन लिटिगेशन मधील सिव्हिल, क्रिमिनल आणि सायबर लॉ कायद्यातील व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्रातील महिला आणि मुलांवरील हिंसाचारावर विशेष भर आहे. शिरीषा साठे या प्रशिक्षित डॉक्टर आहेत. त्यांनी पुणे येथील SNDT विद्यापीठातून MA सायकॉलॉजी पूर्ण केली आहे. दशकाहून अधिक काळ त्या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि सायकोथेरपिस्ट म्हणून प्रॅक्टिस करत आहेत. सध्या त्या जर्मनीच्या म्युन्स्टर युनिव्हर्सिटीमधून याच क्षेत्रात PhD करत आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स, एडिक्शन, पळून जाणारी मुले व स्किझोफ्रेनिया इत्यादी विविध विषयांवर काम करणाऱ्या पुणे व आजूबाजूच्या परिसरातील विविध स्वयंसेवी संस्थांमध्ये त्या सल्लागार देखील आहेत. याशिवाय आपली जी मेंटल हेल्थ वेबसाईट आहे वी आर इन दिस टुगेदर, त्यात 1-on-1 काउन्सिलिंगसाठी सुद्धा शिरीषाताई काम करतात आहेत. कोणाला काही प्रश्न असतील किंवा त्यांच्याशी टचमध्ये राहायचं असेल तर आमच्या वेबसाईटच्या थ्रू सुद्धा तुम्ही त्यांना ईमेल करून त्यांची वेळ घेऊ शकता. आता आपण सुरू करूया. शिरीषाताई, आपण मागे जे आपण कॉन्टेक्स्ट सुरू केलं होतं नात्यातील न्याय, याच्यावरती थोडंसं आपण एक 5 मिनिटं जरासं याचं मागे जे आपण बोललो होतो त्याच्याबद्दल आपण एक रिकॅप घेऊ, एक समराईज करू. म्हणजे आज वेबिनारमध्ये जी लोक अटेंड करतात ते त्यांना एक कॉन्टेक्स्ट मिळेल आणि याच्यावरतीच पुढचा विषय हा बिल्डअप होतो आहे. म्हणून याचे थोडेसे आपण काही पॉइंट्स मागे बोललो तर त्याचा एक कॉन्टेक्स्ट कळेल सगळ्यांना. थँक्यू मृणाल. मागच्या वेळेला आपण जो सेमिनार घेतला होता, वेबिनार, तर त्याच्यामध्ये आपण कौटुंबिक हिंसेच्या कॉन्टेक्स्टमध्ये एकूणात मानसिकता आणि हिंसा आणि त्याचं स्वरूप किंवा त्या का होतात, कशा पद्धतीने होतात याविषयी एक आपण चर्चा केली होती. तर मला असं वाटतंय की जे नवीन ऑडियन्स आहे त्यांच्यासाठी एक थोडंसं आपण एक आढावा घेऊया. काही मुद्दे मी अगदी थोडक्यात मांडते, कारण कौटुंबिक हिंसा हा फक्त भारतातच नाही तर जगभरात सगळीकडे काळजीचा विषय आहे आणि तो सामाजिक स्वास्थ्याच्या आड येणारा खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे हिंसामुक्त जीवन हे कुठल्याही निरोगी समाजासाठी हे खूप आवश्यक गोष्ट असते आणि कुटुंब हा तर आपण म्हणतो की समाजातला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला घटक आहे, जिथे समाजाला म्हणजे समाज घरात जन्माला येतो खरं तर, आणि तिथून त्याच्या अधिक कुटुंबांचा मिळून एक एकत्र विस्तार होतो. त्यामुळे ज्या कुटुंबामध्ये हिंसामुक्त जीवन आहे ते कुटुंब पर्यायाने त्या समाजाच्या सुद्धा निरोगी असण्यासाठी अशा अर्थाने आपण ती हिंसा आणि समजून घेतली होती. त्याचं शीर्षक जे होतं की नात्यात न्याय, त्याचं कारण असं होतं की आपल्याकडे अजून देखील असं होतं की बहुतेक वेळेला ज्या ज्या स्त्रियांवरती हिंसा होते, कौटुंबिक हिंसा होते, तर त्या जेव्हा मदतीसाठी येतात तेव्हा बहुतेक वेळेला त्या अशा कात्रीत सापडतात की त्यांना न्याय तरी मिळेल नाही तर नातं तरी मिळेल. कारण न्याय मिळण्यासाठी त्यांनी घरामध्ये, जो मी एक नेहमी म्हणते की स्त्रियांच्या बाबतीत एक काय म्हणता येईल, एक पंचायत त्यांची नेहमी अशी होते की दे क्वेश्चन बिकॉज दे वॉन्ट टू बिलॉंग, आणि द मोमेंट दे क्वेश्चन देअर बिलॉंगिंगनेस गेट्स थ्रेटेड. कारण त्यांना ते सगळं हवं असतं, आपलं कुटुंब म्हणून ते हवं असतं, पण त्याच वेळेला स्वतःवर होणाऱ्या अन्यायही नको असतात. म्हणजे त्यांना स्वतःचंही एक अर्थपूर्ण आणि सुखकर जीवन हवं असतं, आनंदी जीवन. आणि त्यामुळे त्याच्यात बाधा येणाऱ्या गोष्टी जेव्हा येतात तेव्हा त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली की प्रश्न विचारायला सुरुवात केल्यानंतरच त्या नात्यासंदर्भात अनेक
धुरळा उठायला लागतो, ढग जमा व्हायला लागतात. आणि मग मदतीची हे त्यांची जसजसा विस्तार वाढत जातो. आधी घरी बोलतात, कुटुंबियांकडे बोलतात, सासरच्या मंडळींकडे बोलतात, माहेरच्या मंडळींकडे, मग कधी कधी गावांमध्ये, विशेषतः गावकी भावकीमध्ये ते मुद्दे मांडले जातात. मग तिथेही काही ते होत नसेल तर मग अधिक त्या पुढे जेव्हा जायला लागतात, तिथून मात्र त्यांची मदत घेण्याचा विस्तार वाढत गेला की त्यांचं नातं टिकण्याची शक्यता दिवसेंदिवस कमी व्हायला लागते. आणि त्यामुळे त्या बहुतेक वेळेला न्याय का नातं ह्या कात्रीत सापडतात. आणि त्यांना एक त्यातलं निवडायचं नसतं, तर त्यांना नात्यात न्याय हवा असतो. आणि म्हणून त्या अर्थाने आपण ती हिंसा समजून घेतली होती की जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये, म्हणजे ती हिंसा पुरुषांच्या दृष्टिकोनातनं पण समजून घेणं गरजेचं आहे, नाहीतर तो विचार सगळा एकांगी होईल, जणू काही स्त्री फक्त त्याची व्हिक्टीम आहे. कारण पुरुष प्रधान व्यवस्थेचे पुरुष देखील व्हिक्टीम आहे. त्यामुळे पुरुषाला सुद्धा, म्हणून आपण त्या दोघांच्याही मानसिकतेतनं ती हिंसा समजून घेतली होती. की स्त्रीच्या मानसिकतेत आपण ज्या वेळेला बघितलं की ती बीज कुठे पेरली जातात, तर आदर्श स्त्री असण्याचे काही नॉर्म तिला पहिल्यापासून सांगितले जातात. की स्त्री असणं म्हणजे तिच्यामध्ये प्रचंड सहनशक्ती असणं, स्त्री असणं म्हणजे तिने कुटुंबाला बांधून ठेवणं, स्त्री असणं म्हणजे प्रेम करणं आणि काळजी घेणं हे तिच्यामध्ये स्वभावताच असलं पाहिजे. आणि त्या सगळ्याला तिने कायम प्राधान्य दिलं पाहिजे. किंवा तिने स्वतःच्या आनंदाला प्राधान्य देणं हे कायम तिला सांगितलं गेलं की हे स्त्री म्हणून फार चुकीचं आहे. म्हणजे सेल्फ निग्लेक्ट किंवा असं तिला कायम सांगितलं गेलं की स्वतःला प्राधान्य देणं हे नेहमी गैरच आहे. तिने आदर्श स्त्री असेल तर तिने इतरांना कायम प्राधान्य दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या सोशल बिलीफ कधी आपल्या सुद्धा बिलीफ सिस्टीमचा भाग होता हे आपल्याला स्त्री म्हणून सुद्धा कळत नाही. आणि मग त्या भूमिका आपण बजावण्याच्या मागे लागतो आणि त्या आदर्शाच्या चौकटीत बसण्याचा प्रयत्न करतो. आणि मग तिथे मला येत असलेला अनुभव म्हणजे वेज ऑफ बिईंग वेल आणि माय वेल बिईंग ह्याच्यामध्ये खूप मग तिला अंतर पडताना दिसायला लागतं. तिथे तिथे मग तिची घुसपट व्हायला लागते. पण मग त्याच्यामध्ये मला प्राधान्य द्यायचं तर आदर्श स्त्रीच्या अनेक सगळ्या विशेषणांना छेद द्यायचा का? म्हणजे मी गेल्याही वेळेला असं म्हटलं होतं की मी ज्या वेळेला ऑटोनॉमी म्हणते त्यावेळेला तिला सेल्फिशनेस असं ऐकू येतं. मी ज्या वेळेला तिला इंडिपेंडन्स म्हणते त्यावेळेला तिला डिस्कनेक्ट ऐकू येतं. कारण त्याचे अर्थ तिला रोजच्या जगण्याच्या याने वेगवेगळे लागतात. इथे स्त्रीची एक पंचायत होते. आणि दुसरं मी अगदी सुरुवातीलाच म्हटलं तसं की ती मदत जेवढी ती घेत राहते तेवढं तिचे चान्सेस ऑफ रिकन्सायलेशन खाली 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 यायला लागतात आणि ती ह्या कात्रीत सापडते. पुरुषाच्या बाबतीत असं होतं की पुरुष प्रधान संस्कृतीने पुरुषाला सवलती दिल्या आहेत, हे खरं आहे. अनेक सवलती दिल्या आहेत, पण त्याच्याच बरोबर काही असहाय्यता देखील दिल्या आहेत. म्हणजे आदर्श पुरुष असणं म्हणजे मग तो कर्तबगारच असला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या तो सक्षमच असला पाहिजे, त्याने कुटुंबाची जबाबदारी घेतलीच पाहिजे, त्याला काम करायला आवडतंय का नाही, बाहेर जायला आणि त्या तणावाला सामोरं जायला आवडतंय का नाही, हा पर्याय पुरुषासमोर पुरुष प्रधान संस्कृतीने ठेवलेलाच नाही. त्याने कमवलंच पाहिजे. म्हणजे अगदी लहानपणापासून सुद्धा एखादा मुलगा मित्रांशी खेळत असताना भांडून रडत घरी आला तर त्याला पहिलं वाक्य ऐकवलं जातं की रडतोस काय मुलीसारखा. म्हणजे कुठल्याही टप्प्यावरती त्याला पुरुष असणं म्हणजे काय ह्याचे निकष, त्यामुळे आदर्श पुरुषाचे निकष देखील त्याला सातत्याने सांगितले जातात. त्यामुळे एक त्याच्याही मनात ज्या धारणा तयार होतात त्याच्यामध्ये की मी सत्ता माझ्या हाती असेल किंवा मी वरचढ असेल तेव्हाच मी या समाजामधला आदर्श पुरुष असेल. आणि मग तिथे मग सत्ता मिळवणे आणि सत्ता टिकवणे हे त्याच्यासाठी त्या पुरुष असण्याच्या निकषाला पुरं पडण्यासाठी अत्यंत गरजेचं होऊन बसतं. त्यामुळे एका बाजूने व्हिक्टीम होण्याकडे किंवा बळी जाण्याकडे, हिंसेला सामोरं जाण्याकडे स्त्रियांच्या देखील मानसिकतेमध्ये ती बीज पूर्वीपासनं पेरली जातात. आणि परपेट्रेटर किंवा हिंसा करणारा होण्यामध्ये पुरुषामध्ये पण ती बीज या पुरुष सत्ताक पद्धतीने पेरली जातात. त्यामुळे ती पेरणी त्या अर्थाने आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये झालेली आहे. मग ते व्यक्त कुठे कुठे होतं तर का म्हणजे त्याला मग
खतपाणी कशा कशाने मिळतं, तर त्या व्यक्तीचा स्वभाव. म्हणजे एखादी व्यक्ती स्वभावानेच खूप आक्रमक असेल आणि त्या आक्रमकतेला पहिल्यापासनं फार रोख लावली नसेल किंवा प्रोत्साहनही मिळालं असेल तर. दुसरा भाग आहे की आजूबाजूचं वातावरण कसं आहे की जिथे प्रश्न सोडवण्यासाठी हिंसा हा एक सहज मार्ग म्हणून, की जिथे जिथे फ्रस्ट्रेशन येईल, जिथे जिथे प्रश्न दिसतोय तिथे हिंसेने किंवा आक्रमक होऊनच तो प्रश्न सोडवावा, अशा प्रकारचं वातावरण जर असेल तर, त्याच्या समोरची व्यक्ती असहाय्य असेल तर, म्हणजे ती कुठल्याच अर्थाने स्वतः सक्षम नसेल तर. चौथा भाग आहे तो त्यांच्या नात्याचं जे काही स्वरूप आहे, मग ते मालक नोकर असेल किंवा म्हणजे त्या नात्याच्या स्वरूपामध्ये. आणि पाचवं जे आहे की त्या परिस्थितीमधले तत्कालीन घटक काहीतरी. म्हणजे उदाहरणार्थ अगदी खूप हिंसक व्हायचंय आणि घरामध्ये कोयता सहज उपलब्ध आहे आणि राग इतका अनावर झाला, संताप इतका अनावर झाला आणि हाताशी कोयता. त्यामुळे हिंसेची बीज म्हणायला गेली तर त्या अर्थाने पोटेन्शियल विक्टिम किंवा पोटेन्शियल परपेट्रेटर होण्याची बीज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये केव्हा ना केव्हा तरी ती रुजलेलीच असतात. फक्त हिंसा जी दिसते आणि व्यक्त होते ती मात्र ह्या काही कारणांमुळे मग त्याचं ते रोपटं वर आलेलं दिसायला लागतं. त्यामुळे आपण जे गेल्या वेळेला म्हटलं होतं की म्हणून हे काम, ही बीज जिथे रोवली जात आहेत या मानसिकतेवरच व्हायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा मी फक्त ब्रीफ करताना जो सांगते तो असा की हिंसा म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर बहुतेक वेळेला फक्त शारीरिक हिंसा येते, परंतु मानसिक हिंसा, भावनिक हिंसा, सामाजिक हिंसा, लैंगिक हिंसा आणि आर्थिक हिंसा ह्या गोष्टी आपण सहसा हिंसा या शब्दाचा विचार जेव्हा करतो तेव्हा ह्या गोष्टी अजूनही आपल्या समाज मनामध्ये पुरेशा नाहीये. म्हणजे तो मारहाण तर करत नाही ना, असं सहज एखाद्या स्त्रीला सांगितलं जातं. त्यामुळे हिंसा म्हटल्यानंतर त्याचं शारीरिक व्यक्त स्वरूप एवढंच फक्त आपण धरतो, पण आपण इतर प्रकारच्या हिंसेच्या विषयी फक्त एक ओझरता उल्लेख केला होता. तर मला असं वाटतंय की आज अनायासे ऍडव्होकेट वैशाली भागवत आपल्या बरोबर आहेत. तर त्या अर्थाने वैशाली, वुड यू लाईक टू ऍड की त्या हिंसेचे, म्हणजे कौटुंबिक हिंसेच्या संदर्भात विशेषतः, म्हणजे आजचा तर जे आपण बोलणारच आहोत, पण कौटुंबिक हिंसेच्या संदर्भात थोडं ह्या वेगवेगळ्या हिंसेच्या विषयी तू बोलू शकशील? म्हणजे या आपल्या पार्श्वभूमीवर जे आपण म्हणतोय त्याच्यामध्ये आर्थिक हिंसा, फायनान्शियल हॅरेसमेंट याची बीज कशी असतात, म्हणजे काय, व्हॉट शुड वन बी केअरफुल अबाउट, कसं सावध राहायला पाहिजे, किंवा हे लक्षात कधी यायला लागतं की आपल्याला फायनान्शियल हॅरेसमेंट किंवा या सगळ्या हिंसा एकात एक अशा गुंतलेल्या असतात. फायनान्शियल हॅरेसमेंट, आर्थिक हिंसा म्हणजे नक्की काय? वैशाली, मला असं वाटतं आता तू सुरू करू शकते. तुम्ही म्यूटवर आहात. थँक्यू शिरीषा आणि मृणाल. शिरीषा, तुम्ही खूपच छान कॉन्टेक्स्ट सेट केलात आणि तुमचा पहिला कार्यक्रम खूपच यशस्वी आणि महत्वाचा आणि उपयोगी ठरलेला असणार. आणि मला तुम्ही संधी दिली तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारायची आणि आपल्या पार्टिसिपंट्स बरोबर गप्पा मारायची, त्याच्यासाठी पण पहिले धन्यवाद. आणि आता तुम्ही जसं मांडलत की आपण जेव्हा व्हायलन्स म्हणतो, हिंसा म्हणतो, तेव्हा प्रामुख्याने आपण फिजिकल व्हायलन्सला एवढं महत्व दिलेलं आहे की कदाचित तोच एक प्रकारचा व्हायलन्स आहे जो सहन नाही केला पाहिजे कोणीच, म्हणजे बाईंनी आणि पुरुषांनी, अशी एक मानसिकता तयार झालेली आहे. पण कायद्यामध्ये ज्या डेफिनेशन्स दिल्या आहेत किंवा आपण आजूबाजूला समाजात जे घडणाऱ्या गोष्टी बघतो तेव्हा फिजिकल व्हायलन्स तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात आपण बघतो, पण इतर ज्या विजिबल साइन्स नाही आहेत, जे इनविजिबल फॉर्म्स ऑफ व्हायलन्स आहेत, त्यांनी होणारी सुद्धा इजा ही तितकीच किंवा त्याच्यापेक्षा जास्त भयानक आहे. कारण त्याच्यामध्ये विक्टिमला पण विक्टिम स्टेटस दिलं जात नाही. म्हणजे त्यात तो एक डाऊनसाइड आहे त्याचा, की विक्टिमला मिळणारा सपोर्ट, विक्टिमला मिळणारी सहानुभूती, विक्टिमला मिळणारा रिहॅबिलिटेशनचा प्रयत्न हा तिच्या आजूबाजूचे लोकही देऊ शकत नाही, समाजही देऊ शकत नाही, कारण ती सायन्स फार विजिबल नाहीये.
मग असे कुठले हिंसाचे प्रकार आहेत, आणि जर फायनान्शियल व्हायलन्स हा एक पर्टिक्युलर मुद्दा आपण बघायचा जर धरला, तर त्याचे रूट्स हे इनइक्वालिटीचे रूट्स आहेत. म्हणजे फायनान्शियल व्हायलन्स जर अगदी सोपं डेफिनेशन त्याचं सांगायचं झालं तर तिच्या हातात पैसे न देणं. म्हणजे एक कमवता पुरुष घरामध्ये आहे आणि मग बाईच्या हातात पैसे न देणं, बाईच्या हातामध्ये पैशाविषयीचे डिसिजन्स करण्याची तिला राईट्स न देणं, हा पण मी परत म्हणलं अत्यंत हा सुपरफिशियल हे डेफिनेशन होऊ शकतं. कारण हे सुद्धा खूप विजिबल आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीच्या हातात फायनान्शियल डिसिजन मेकिंग नसतं, ह्या सायन्स पण विजिबल आहे. हा ऑफकोर्स फायनान्शियल व्हायलन्स आहे. पण त्याच्यामध्ये जर ग्रेडेशन्स आपण बघितले तर तिच्या हातात पैसे असून सुद्धा ते तिला हवे तसे खर्च न करता येणं, किंवा इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत, किंवा पार्टिसिपेशन इन से हाऊसहोल्ड इकॉनॉमी याच्या डिसिजन मेकिंग मध्ये तिला इन्व्हॉल्व्ह न करणं, त्याचे बरेच कारण आहेत. म्हणजे एक कारण असं आहे की आपल्याकडे ही हायरार्कियल सिस्टीम जी जनरेशन्स थ्रू आलेली आहे, की एक कर्ता आहे आणि त्या कर्त्यांनी सगळे डिसिजन्स घ्यायचे, विच वॉज अ व्हेरी व्हॅलिड सिस्टीम एका पर्टिक्युलर जनरेशन पर्यंत. किंवा आज सुद्धा हायरार्कीला आपण नाही म्हणू शकत नाही, कारण आपण ऑर्गनायझेशनल हायरार्की असते. कुठे आपण बाहेर कामाच्या ठिकाणी जातो तिथे हायरार्की असतेच, पण हायरार्कीमध्ये डिस्क्रिमिनेशन नसतं, ते कामापुरती असते. आता असं असताना घरामध्ये तिला कुठलाही डिसिजन मेकिंगचा रोल न देणं हा एक खूप मोठा फॉर्म ऑफ फायनान्शियल लेट्स से व्हायलन्स आहे. वर्स्ट सिनारिओज आपण असे बघतो की तिचे पैसेच काढून घ्यायचे आणि तिला ते वापरायला न द्यायचे, किंवा तिला, म्हणजे मी खूप प्रोफेशनल लोकांमध्ये पण हे, म्हणजे काही उदाहरणं मी देते की मी आता से 2 डॉक्टर कपल आहेत. आता मी ऍक्च्युली ऐकलेलं आहे, जेव्हा मेल डॉक्टर फिमेल म्हणजे बायकोला म्हणतो, अरे कशाला तू करते, ती तुझी चणे फुटाण्याची प्रॅक्टिस बंद कर, आता मी खूप कमवतोय, तू घराकडे बघ. म्हणजे हे ऐकून सुद्धा असं वाटतं, म्हणजे शिक्षण, एक्सपोजर ह्यानी हे जे आपल्याला खूप इनग्रेन्ड डिस्क्रेपन्सी आहे किंवा इनइक्वालिटी आहे, ती फक्त शिक्षणानेच आपोआप जाते असं नाहीये. सो हे कुठल्याही स्ट्राटामध्ये, कुठल्याही लेवल ऑफ लिटरसी असेल घरामध्ये, तरी ह्या फॉर्म्स ऑफ म्हणजे मनी रिलेटेड, मी अगदी फक्त तेवढाच आता मुद्दा घेते, मनी रिलेटेड डिसिजन मेकिंग मध्ये खूप कमी वेळेला आपण बघतो. अजून एक मुद्दा मांडते मी इथे. बरेच वेळेला हल्लीच्या नॅरेटिव्स मध्ये किंवा हल्लीच्या डिस्कशन्स मध्ये असं येतं की डिवोर्सचे रेट्स का वाढले, किंवा आता बायकांना मत आलंय कारण त्या कमवत्या झाल्या. इन अ वे ते कुठेतरी डेरोगेटरी पण त्याला एक एसेन्स दिला जातो, की म्हणजे आता पैसे आलेत ना तिच्या हातात म्हणून मग तिला मत आलंय, आणि मग काहीतरी कशी कौटुंबिक व्यवस्था डिस्टर्ब व्हायला लागली. तर त्याच्याकडे सुद्धा स्टिग्मॅटिक बघणं हा सुद्धा एक फॉर्म ऑफ व्हायलन्स आहे, की त्याला स्टिग्मा देणं, की आता तिच्या हातात पैसे आले, ती बाहेर पडायला लागली, तिच्या हातात डिसिजन मेकिंग पॉवर्स आले, तिचा कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला लागला, म्हणजे काहीतरी आपल्या फॅब्रिकला धक्का पोचतोय असं मानणं सुद्धा फॉर्म ऑफ व्हायलन्स आहे. आणि आपण पुढे जाऊन असं बघू की अशाही बायका आहेत की ज्यांना इकॉनॉमिक इंडिपेंडन्स आलाय, म्हणजे इमोशनल इंडिपेंडन्स आलेला असतोच असं नाही, त्यामुळे परत त्याच सगळ्या चौकटीत गुंतून राहतात आणि त्या इतर फॉर्म्स ऑफ व्हायलन्स इन्क्लुडिंग फायनान्शियल व्हायलन्सच्या विक्टिम्स राहतात. त्यामुळे ह्याचं जे रूट आहे ते आपला जो विषय आहे त्याच्याकडेच आहे, की तुमच्या मनामध्ये इक्वालिटी आहे का, तुमच्या मनामध्ये 2 व्यक्तींना एकसारखं ट्रीटमेंट करायची क्षमता आहे का. समाज काही का सांगेना, काही पण फॅब्रिक असेल, तुमच्या ऍज अ पर्सन तुम्हाला हे शक्य आहे का समोरच्या माणसाला माणूस म्हणून ट्रीट करणं, इरिस्पेक्टिव्ह ऑफ जेंडर. आणि ज्या दिवशी ते आपल्या फॅमिलीज मध्ये येईल तेव्हा हायरार्की पण आपण ऍक्सेप्ट करू, कारण हायरार्की इज नॉट अबाउट युअर जेंडर, बट इट इज अबाउट व्हॉट यू नीड टू डू इन द फॅमिली.
की एकाला फायनान्शियल डिसिजन्स घ्यायचे, मग तो बाई आहे का पुरुष आहे हे इमटेरियल आहे, कोणाचं तरी ते काम आहे. आय मीन दिस इज हाव आय वुड लुक ॲट फायनान्शियल. आणि तसंच कायद्यामध्ये डेफिनेशन्स त्याचे दिलेले आहेत. मी जरा फक्त बोली भाषेत किंवा सोप्या भाषेत हा सांगायचा प्रयत्न केला. मुद्दामून कुठल्या सेक्शन खाली फायनान्शियल व्हायलन्स डिफाईन्ड आहे, तो डिफाईन्ड आहे आणि आता तो रेकग्नाइज केला जातो ऍज ए सिरियस फॉर्म ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट विमेन. म्हणजे जसं शिरीषा मागे म्हटलं वैशाली, तू आता जे काही मुद्दे मांडलेस, तर मी 2 अगदी प्रॅक्टिसमध्ये नव्याने आलेले अनुभव फक्त सांगते की ज्याच्यातनं काही मानसिकतेचे जे मुद्दे समोर येतात की या सगळ्यामध्ये. कारण तू जे म्हणलीस की समानता ही मनामध्ये आहे का, कारण अजूनही आपल्याला समानता हा चॉईस वाटतोय, ते मूल्य. कारण मूल्य म्हटलं की त्याच्या मागे आपल्याला एक ऑट टू असा एक इनर कंपल्शनचा मुद्दा असतो ना, की म्हणजे काय हे मी केलंच पाहिजे. तर अजूनही समानता राखणं हे मी काहीतरी विशेष करते आणि तो चॉईस आहे आणि तो पर्याय मी निवडतीये, अशा स्वरूपाची मानसिकता आहे. त्याच्या डिटेल्सकडे आपण येऊच यानंतर. परंतु 2 गोष्टी मला आता मांडायच्या आहेत की माझ्याकडे आता मागच्या आठवड्यात 2 केसेस आले होते. त्याच्यातलं एक असं होतं की एका मुलीचे आई वडील आले होते. ती मुलगी शिकलेली आणि कामाच्या ठिकाणीच तिची एका मुलाशी ओळख झाली आणि त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रूपांतर लग्नामध्ये असं ते ठरलं. आणि दोन्ही कुटुंबांकडनं कुठल्याच प्रकारचं काही विरोध नव्हता, कारण सगळंच सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय अनुकूल होतं. त्यामुळे काही कुठे अडकाठी असण्याचा प्रश्न नव्हता. मग लग्न करायचं ठरवल्यानंतर या दोघांचेही पालक वेगवेगळ्या गावी राहतात. त्यामुळे ह्या मुलांनी दोघांनीही पुण्यात एक घर दोघांनी मिळून घ्यायचं ठरवलं. त्याच्यासाठी दोघांनीही लोन घेतलं आणि घेतलं आणि मग ते लग्न ठरलं. त्याची तारीख जसजशी जवळ यायला लागली आणि मग ही मुलं घर तयार झाल्यानंतर ते सजवणं, ते डेकोरेट करणं आणि मग तिथे ह्या मुलीच्या लक्षात आलं की बारीक बारीक गोष्टींमध्ये, मग तो पडद्याचा रंग असो, ते फर्निचरचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला द्यायचं असो, अमुक असो, इथे तो मुलगा स्वतःची मतं खूप काय म्हणता येईल दामट व्हायला लागला, खूप ती आग्रही राहायला लागला आणि तिथे जिथे जिथे ती त्याला काहीतरी विरोध आणि स्वतःचं वेगळं मत मांडत होती, तिथे तिथे त्यांना त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण व्हायला लागला. आणि मग ती मुलगी त्यावेळेला म्हणाली की थांबा जरा, हे मला नाही ठीक वाटत आहे. तर त्या मुलीचे आई वडील की आता लग्न ठरलंय, सगळं हे झालंय, हे नातेवाईकांमध्ये कळलेलं आहे, पत्रिका पण अजून छापायला द्यायच्या आहेत, पण सगळीकडे लग्न ठरलंय, हे नक्की झालंय, हे घर एवढं झालंय आणि आता ही एवढ्या तेवढ्यावरनं ही मुलगी का असं म्हणतीये. आणि त्या मुलीच्या आईचं एक वाक्य होतं की हे बघा, कितीही झालं ना मॅडम, तरी मुलीच्या जातीला शेवटी लग्न करायचं म्हटल्यानंतर ह्या गोष्टी सांभाळून घ्यायलाच लागतात. म्हणजे ज्या पालकांनी तिला वयाच्या एका 24व्या 25व्या टप्प्यापर्यंत ही सगळी मुभा दिली, पुन्हा ती मुभा तिला आहे असा मुद्दाच नाहीये, ती मुभा आम्ही दिली आणि आता ह्या टप्प्यावरती 24व्या वर्षी त्या मुलीने अचानक विचार करायचा की नाही नाही नाही, आता हे जे निर्णय आहेत बारीक बारीक बारीक, त्या सगळ्यामध्ये नवरा म्हणेल त्याच्यात थोडस मी माझं पडती हे घेतली, अरेला कराय करावा असा मुद्दा नाही, परंतु मुलीच्या जातीने हे करायलाच पाहिजे, हा जो एक सूर आला आणि त्याची चिंता वाटून आई वडील माझ्याकडे, त्या मुलीचे आई वडील आले होते. त्यांना असं वाटलं की मी तिला जर काही हे समजावून सांगितलं, सोनाराने कान टोचले, तर ही मुलगी हा आग्रह सोडून देईल आणि पुण्या गोविंदाने लग्न होऊन नांदायला लागेल. आणि एवढ्या गोष्टी तर काय बाईला करायच्याच असतात आणि केल्या तर बिघडलं कुठे, शेवटी तो नवरा आहे, शेवटी तो पुरुष आहे. हे जे वाक्य अगदी आत्ताचे पालक की ज्यांची मुलं लग्नाच्या उंबरठ्यावर आहेत, तिथे मला काळजीचं वाटलं. दुसरं एक जो केस आहे त्याच्यामध्ये हे दाम्पत्य दोन्ही जोडगोळी 60ला पोचलेली आहे, मुलं आपापल्या मार्गाला लागलेली आहेत आणि आता त्याच्याकडे असलेलं सगळं आर्थिक हे जो आतापर्यंत काही प्रश्न नाही, हिनेही त्याचं सगळं आर्थिक सगळं नियोजन, कुटुंबासाठी लागणारा खर्च वगैरे सगळं व्यवस्थित केलं होतं आणि आता तिचं म्हणणं आहे, कारण आता त्या दाम्पत्यामध्ये काही संघर्ष होतो आहे, घर्षण आहे,
तर तिचं म्हणणं आहे की मला एवढे एवढे पैसे किमान तुझ्या याच्यातले मिळाले पाहिजे. आता तिची मागणी 50-50% आहे. त्याने आता 1/4 एक पंचमांश जेमतेम ते सगळं केलं आहे. आणि कालच तो नवरा जो 60च्या पुढचा आहे तो मला सांगत होता की तिला ती मॅच्युरिटीच नाहीये. मला भीती वाटते ते सगळे पैसे निम्मे पैसे तिच्या हवाली करायची, कारण सगळं ते कुटुंब म्हणजे पुढचे सगळे खर्च याच्यावरती चालणार आहेत. आणि मी देईन ना, आणि आता तिला मी दिलेलं आहे, पण तिला ते माझं आहे असं तिला जे हवंय वाटतंय ना सारखं, ते मला मान्य नाहीये. बघायला गेलं तर खूप सटल हे आहे. तेव्हा मला त्याला सांगायला लागलं की तिची ही गरज की हे माझं आहे आणि माझ्या मालकीचं आहे, ही वयाच्या 60व्या वर्षी ही गरज तिला का वाटतेय. तर तू कमवलेला जो पैसा आहे तो बाय डिफॉल्ट तुझ्या मालकीचा आहे, पण तिला तो मालकी हक्क तू किती मान्य करतोयस ह्याच्यावरती तिचा मालकी हक्क अवलंबून आहे. म्हणजे मानण्यावरती असणं आणि वास्तवामध्ये तो असणं हा फरक अजूनही आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. आणि त्या अर्थाने मग तो स्त्रियांनी त्या बाबतीत आग्रही नसणं किंवा होला हो म्हणणं किंवा नवऱ्याचे निर्णय मान्य करणं हे पुन्हा आदर्श स्त्रीच्या याच्यामध्ये नेलंच जातं. आणि अनेक वेळेला अशा प्रकारचे जेव्हा इंटरव्ह्यूज असतात किंवा काही बोललं जातं तेव्हा सुद्धा हे निर्णय कसे नवराच घेत होता आणि बायकोने पूर्ण त्याला पाठिंबा कसा दिला किंवा पाठिंबा दिला म्हणजे खरं तर तिला पर्याय होता का आणि त्या बाबतीत ती कधी आग्रही राहिली होती का, हे मुद्दे तिथे येतातच. आणि याचं मला असं वाटतं एक प्रकारचं भाबडं उदात्तीकरण केलं जातं. आणि मग ती सगळी मानसिकता मग ती कधी खूप कृतार्थ असल्याच्या भावनेतनं व्यक्त होते की हो तिने आजपर्यंत हे सगळं सांभाळलं. म्हणजे कालचं जे उदाहरण मी सांगितलं की सगळं तिने सांभाळलं, कधीही तिने गैरवापर केला नाही, पण मी तिच्या मालकीचा म्हणून तिच्या स्वाधीन हा पैसा करणार नाही. आता हा जो भाग आहे हा मला असं वाटतंय की मानसिकतेचा भाग आहे. याच्यामध्ये पुन्हा पुरुषाची जी मानसिकता आहे की माझा अपर हँडच असला पाहिजे, मी वरचढच असलो पाहिजे आणि तो माझा कंट्रोल, ते नियंत्रण हे माझ्या हातातनं कधीही सुटता कामा नये. कारण ते सुटलं तर ती भीती आहे की ही ते नीट करेल का. म्हणजे आता त्याला परत की ती भीती अनाठाई किती आणि वास्तवाला धरून किती, यातले अनेक पैलू आहेत. पण मला असं वाटतंय की भीती हा जो त्यातला भाग आहे की माझं नियंत्रण आणि माझी सत्ता, आर्थिक सत्ता मला कॉम्प्रोमाइज करायला लागेल का आणि मग मी लेस ऑफ अ मॅन ठरीन का, किंवा मग म्हटलं तसं की माझं नियंत्रण राहणार नाही. कारण नियंत्रण असण्याची ह्या पुरुषांना इतकी सवय आणि सातत्याने सांगितलं गेलंय की आर्थिक याच्यावरती आपलं नियंत्रण नसणं हे त्यांना अत्यंत भीतीदायक वाटतं. त्यामुळे मला जो वैशालीने मुद्दा मांडला की मनामध्ये ती इक्वालिटी किंवा इक्वालिटी हे मूल्य म्हणून असणं, याच्यामध्ये मग अनेक बारीक बारीक गोष्टी येतात की एक जो तू उल्लेख केलास मृणाल आणि वैशाली, तुम्ही दोघींनी तो उल्लेख केला की एक वाक्य हल्ली सर्रास ऐकवलं जातं की काय मुली हल्ली कमावत्या झाल्यात ना त्यामुळे काय वाटेल ते ऐकून घेत नाही. हे वाक्य मला असं वाटतं आहे की म्हणजे वाटेल ते ऐकून न घेण्याला तिचे पैसे हा त्यातला हे आहे का, की ह्या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. की मुली कमावत्या झाल्या आहेत त्यामुळे त्यांना एक प्रकारची आर्थिक ऊब मिळाली आहे, त्या अर्थाने त्या एम्पावर झाल्या आहेत का नाही. कारण एम्पॉवरमेंटचा अर्थच मुळात असा की ज्या व्यक्तीला पूर्वी ज्या पद्धतीचे निर्णय करण्याची मुभा मिळत नव्हती त्या क्षेत्रामध्ये काही स्ट्रॅटेजिक डिसिजन घेण्याची मुभा आता मिळणं, ह्याला खऱ्या अर्थाने एम्पॉवरमेंट म्हटलं जातं. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की सरकारने सुद्धा कितीही योजना विमेन एम्पॉवरमेंटसाठी आणल्या तरी त्या अर्थार्जनाच्या बाबतीत त्याचे परिणाम आणि त्याचे समाजावरती परिणाम खूप चांगले झाले, पण तरी सुद्धा इतके त्याचे परिणाम झालेले नाहीत की लग्नाच्या नात्यामध्ये असलेल्या असमानतेला ते निगेट करू शकतील किंवा नलिफाय करू शकतील, असं ते झालं नाही. कारण तिने कमावणं इथपर्यंत ठीक आहे, पण म्हणून तिचे आर्थिक निर्णय मग ते चुकू शकतात. त्याच्यात पुरुषांचे आर्थिक निर्णय चुकले नाहीत असं अजिबातच नाहीत, आजपर्यंत ते चुकत आलेलेच आहेत.
पण स्त्रीचे निर्णय चुकले तर ह्याचा जेवढा बाऊ केला जातो तेवढा पुरुषांचे निर्णय चुकणे हो म्हणजे काय ते चुकूच शकतात अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. त्यामुळे आर्थिक आपण ज्या वेळेला हिंसा आणि त्या हिंसेच्या मागचं कारण आर्थिक असमानता, पण त्या असमानतेच्या मागे मला असं वाटतं हा जो एक मानसिकतेचा मुद्दा येतो तिथे खूप गोष्टींचा विचार करण्याची म्हणजे परवाच मी व्हॉट्सअपवरती एक व्हायरल झालेलं एका व्यक्तीचं भाषण, मला त्या बाई बोलणाऱ्या कोण होत्या माहित नाही, परंतु ज्येष्ठ मंडळींना त्या सूचना देत होत्या लग्नाच्या टप्प्यावर आलेल्या मुला मुलींच्या बाबतीत की सुनांच्या बाबतीत असं असं करू नका, म्हणजे तुम्हाला 2 मुलं असतील आणि 2 सुना येत असतील तर इथून पुढे तुमचं आयुष्य कसं कसरतीचं जाणार आहे अशा पद्धतीची वाक्य त्यांनी हे केली होती की आता या मुली नवीन मानसिकता घेऊन येत आहेत तर हा बदल म्हणजे स्थैर्याला धक्का आहे का बदल म्हणजे नाविन्य आणि पुढच्या प्रगतीच्या दिशेने वाटचाल आहे, ह्याच्याकडे ते कुटुंब कसं बघतं आहे की हो आजपर्यंत आईने नाही आर्थिक निर्णयात सहभाग घेतला किंवा वडीलच घेत होते, पण याचा अर्थ आता नव्याने आलेली मुलगी मग ती कमावत असली किंवा नसली किंवा तिचे कितीही पगारामध्ये दोघांच्या तफावत असेल साम्य असेल काहीही असेल तरी सुद्धा तिचे काही आर्थिक मतं असू शकतात, तिचं नियोजन असू शकतं, तिच्या निर्णयाला काहीतरी एक विचार असू शकतो आणि तो विचार निर्णय प्रक्रियेमध्ये घेतला पाहिजे अशा प्रकारची मानसिकता मला असं वाटतंय की तयार होणं. त्यामुळे हिंसेच्या बाबतीत आर्थिक हिंसेच्या मागे असमानता आणि त्यातही समानतेचे जे अनेक पैलू आहेत त्याच्यामधला आर्थिक असमानता हा खूप मोठा भाग आहे. आणि पुन्हा त्यातला एक मुद्दा की ज्या पद्धतीचे पर्याय मुलं मुली देखील निवडतात की त्याच्यामध्ये पुन्हा म्हणजे मागच्या परिसंवादात मी सांगितलं का नाही मला आठवत नाही, परंतु काही वर्षांपूर्वी एका मॅट्रिमोनियल साईटने मला अप्रोच झाले होते असं विचारायला की मुलं बदल घडतायत का पार्टनर सिलेक्शन मध्ये, जोडीदाराच्या निवडीमध्ये काही बदल घडतायत का, आणि आम्हाला असं वाटतंय की खूप बदल घडतायत. तर मी त्यांना असं म्हटलं होतं की तुम्ही फक्त 3 निकषावरती तुमच्याकडे जो एवढा मोठा डेटा आहे मला 3 निकषांवरती मला सांगा मुलांच्या मुलींकडनं असलेल्या अपेक्षा आणि मुलींची मुलांकडनं असलेल्या अपेक्षा याच्यामध्ये क्रमवारी काय आहे. आणि त्याच्यामध्ये मी 3 मुद्दे दिले होते, अपिअरन्स म्हणजे दिसणं, शिक्षण आणि इन्कम पगार. तर मुलांकडून मुलींच्या बाबत असलेल्या अपेक्षांमध्ये दिसणं नंबर 1 ला होतं, शिक्षण नंबर 2 ला होतं आणि पगार नंबर 3 ला होता, म्हणजे इन्कम नंबर 3 ला होता. मुलींच्या मुलांकडनं असलेल्या अपेक्षेमध्ये इन्कम नंबर 1 ला होतं, शिक्षण नंबर 2 ला होतं आणि अपिअरन्स नंबर 3 ला होतं. तर मला असं वाटतंय की इथे फक्त पुरुषांनी किंवा मोठ्या व्यक्तींनी असं नाही तर मुला मुलींनी सुद्धा हा विचार करण्याची गरज आहे की जोडीदाराच्या निवडीत आपण कुठले निकष लावतो आहोत आणि हे निकष का. मग त्याच्यामध्ये परंपरेने चालत आलेले सुद्धा अनेक निकष आहेत, मग वय असेल शिक्षण असेल हे तर निकष आहेतच आहेत अगदी, म्हणजे मुलीची उंची 5'4" असेल तर मुलाची 5'4" किंवा त्याच्यापेक्षा अधिक पाहिजे, हे तर मॅट्रिमोनियल मध्ये सर्रास आपल्याला बघायला मिळतं. तर इथपासनं हे वरचढ असण्याचा जो भाग आहे आणि मला असं वाटतं की ही सगळी बीज मगाशी जे मी म्हंटल की ह्या असमानतेची बीज कुठपर्यंत आहे तर ही, आणि मोठे बदल करायचे असतील तर हे बारीक बारीक बदल तर जे करणं शक्य आहे ते मला असं वाटतंय की आता करायला सुरुवात केली पाहिजे, निदान त्या संदर्भात प्रश्न उपस्थित करायला पाहिजे. कारण मुलीचा पगार 50,000 रुपये असेल तर तिची अपेक्षा वधूवर सूचक मंडळामध्ये केव्हाही बघा तर तिची अपेक्षा असते की वराचा पगार कमीत कमी 60-70 हजार असावा. इथपासूनच त्या असमानतेमध्ये ती शिरते. मग ज्या पूर्वापार चालत आलेल्या काही म्हणी आहेत ना की मुलगी श्रीमंताकडे द्यावी आणि सून गरीबा घरची करावी, असे तर अगदी सर्रास चालत आलेले म्हणजे ग्रामीण भागात तर अजूनही हे ऐकायला येतं. आता ही मला असं वाटतंय की ही सगळी असमानतेची खूप सटल आणि पूर्वापार चालत आलेली रूपं आहेत आणि मग त्याचं व्यक्त होणं मगाशी जे मी म्हटलं की असं सगळं जुळून आलं की ती आर्थिक असमता ही खूप मोठ्या प्रमाणावरती व्यक्त व्हायला लागते.
बरोबर. तुम्ही छान सांगितलं शिरीषाताई. वैशाली, आत्ता जे तू बोलली होतीस ना, की इमोशनल फायनान्शियली ज्या स्टेबल बायका असतात, फायनान्शियली एम्पॉवर्ड असतात, ते नॉट नेसेसरीली इमोशनली सुद्धा असतील. तर म्हणजे काय, याच्यावरती थोडंसं एक्सप्लेन करतेस का? मी आता काय करते, आधी शिरीषाताईंनी जे सुरेख मुद्दे मांडले त्याच्यामध्ये एक दोन दोन मला एडिशन्स करायच्या होत्या कायद्याच्या भागातून, त्या करते आणि मग तुमचा हा पण प्रश्न त्याच्यामध्येच गुंतवून घेते. जेव्हा आपण म्हणतो ना की ही जी तफावत आहे की कोणी जास्त कमवायला पाहिजे आणि बाईनी कमी कमवायला पाहिजे, हे आपल्या मनामध्ये जे फिक्स बसलेलं आहे त्याची जर आपण कारणं अनालाइज केली तर बायकांचं करिअर हा एक चॉईसचा प्रश्न आहे. म्हणजे माझ्याकडे काही ज्या ज्युनियर्स पण येतात, इंटर्न्स येतात, तेव्हा मी त्यांना नेहमी म्हणते की गौरी, गणपती, आणखीन काही सण, सासूला काहीतरी लागलं, पडल्या आजारी, काय पाय मुरगळला, मुलाला सर्दी झाली, तर पहिली सुट्टी टाकणाऱ्या ह्या असतात. मग मी त्यांना असं म्हणते की तुम्हाला तुमच्या करिअर काय प्रायोरिटीला आहे, की असं तुम्हाला वाटतं का 5 वर्षांनी मी हायकोर्टात जाईन, आणखीन 7 वर्षांनी मी सुप्रीम कोर्टात जाईन, अशी काही ऍस्पिरेशन्स आहेत का? आता आधीमध्ये थोडा वेळ आहे, 2 मुलं होण्यामध्ये थोडा वेळ आहे म्हणून मी इथे काम करायला येते, काय असते ही मानसिकता? तर बऱ्याचशा, म्हणजे मी जास्त करून सारासार सांगते की ऍव्हरेज काय आहे, तर माझं करिअर हे सपोर्ट करिअर आहे. इट इज नॉट आय एम नॉट अ प्रायमरी अर्निंग मेंबर. हे सगळ्यांच्या मनामध्ये बिंबवलं गेलेलं स्ट्रक्चर आहे की प्रायमरी अर्निंग मेंबर हा पुरुष असेल, सेकंडरी अर्निंग मेंबर कधी EMI भरायला जरा मदत लागते म्हणून, तुला पॉकेट मनी असावं म्हणून, अशा वेगवेगळ्या कारणांसाठी तिचं करिअर डेव्हलप होत असतं. त्यामुळे पहिला घाव तिच्या करिअरवरच बसतो. आता असं सुद्धा का आहे आणि ती तफावत का राहते? कारण कायम आपल्याकडे केअर गिव्हिंगला मॉनेटायझेशन नाही. घरात जी जी बाय चॉईस हाऊसवर्क करते, म्हणते मला बेकिंग आवडतं, घरात राहायला आवडतं, मुलांकडे, तो माझा चॉईस आहे, पण ते काम हे करायलाच पाहिजे तिने, अशी एक मानसिकता आहे आणि त्याला मॉनेटायझेशन नाही, त्याला कधीच आपण व्हॅल्यू जोडली नाही. आणि म्हणून इव्हेंच्युअली, जसं आता शिरीषाताईंनी आपल्याला उदाहरण दिलं की 60ला आल्यावर सुद्धा त्या पुरुषाच्या हातातून 50% प्रॉपर्टी सुटत नाहीये ना, त्याला ती त्याचीच वाटतेय, पण ती कोणाच्या जोरावर त्यांनी ती बिल्ड केलीये प्रॉपर्टी? कारण तिने घर सांभाळलंय, तिने मुलांना बघितलंय, मुलांना उच्च शिक्षित केलंय, दरवेळेला त्याच्या ट्रॅव्हलिंग मध्ये जिथे जिथे तो जात होता तेव्हा ती तिला आवडत नसेल तरी ती बरोबर होती, घराचं कधीच काळजी त्याला करायला लागली नाही, पण त्याची व्हॅल्यू नेव्हर गेट्स कन्व्हर्टेड इनटू 50% राईट इन मॅट्रिमोनियल प्रॉपर्टी. जी आज हे कॉन्व्हर्सेशन्स सगळ्या लेजिस्लेशन्स मध्ये पण होत आहे. प्रगत देशांमध्ये लग्न झाल्याबरोबर बाईला 50% राईट इन मॅट्रिमोनियल प्रॉपर्टी लग्न झाल्यामुळे येते, म्हणजे जी सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आहे. मग आपापच कायद्यामुळेच इक्वालिटी आली. असं म्हणतात पण की गोव्यामध्ये, कारण पोर्चुगीज लॉ फॉलो करतात, तेव्हा बाईला ती राईट येते, आणि म्हणून असंही म्हणतात डिवोर्स रेट्स गोव्यात खूप कमी आहेत, कारण ती डिवोर्स म्हणजे ती 50% प्रॉपर्टी घेऊन निघून जाते. मग यू आर फोर्स्ड टू थिंक ऑन इक्वल टर्म्स, कारण तुम्हाला आर्थिक समानता कायद्याने आणून दिली, जो आज ह्या कायद्यासाठी प्रचंड विरोध आहे भारतामध्ये, की असा कायदा यायला नाही पाहिजे फॉर व्हेरियस रिझन्स. की मग खरंच बायका इक्वल होतील, कुड बी वन ऑफ द प्रायमरी भीती जी मेल लेजिस्लेटर्स मध्ये आहेत, की खऱ्याच अर्थाने बायका इक्वल स्टेटसला येतील. हा एक आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखा मुद्दा आहे, की एस्पेशली यंग कपल्स मध्ये, की आर यू रेडी फॉर दॅट लेवल ऑफ इक्वालिटी, की 50% शेअर हा तिचा चॅरिटी नाही कोणी करत आहे. 50% तिला, ही जी भावना आहे चॅरिटीची, मी तिला देणार आहे, मी तिला करणार आहे, मी तिला ते देणार आहे, सो हे देणाऱ्याची जी, डोनरची जी भावना आहे ना, ती अत्यंत चुकीची आहे आणि आपल्या कॉन्स्टिट्युशनल राईट्सच्या अगेन्स्ट आहे. तर हा एक मानसिक बदल आपल्यामध्ये आपण आणू शकणार आहोत का, ह्याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे.
दुसऱ्या ह्याच्यात मुद्दा असा आहे की, आणि म्हणजे मृणाल एकीकडे मी हेही उत्तर देते की इमोशनल, त्यामुळे डिपेंडन्सी काय येते, मी कायम माझ्या क्लायंट्सना म्हणते की प्रेम तुम्ही कसं डिफाईन करताय. नाही नाही, मी त्याला तो काही केलं ना, मी त्याला नाही सोडू शकत, कारण माझं त्याच्यावर खूप खूप प्रेम आहे. मग प्रेम आहे का तुला बाहेर पडायची भीती आहे, का तुला स्वतः इतका कमी कॉन्फिडन्स आहे की तुला बाहेर पडून असं वाटतंय की माझं काहीच नीट होणार नाही. मग आहे त्या अब्युझिव्ह रिलेशनशिप मध्ये सुद्धा तू राहायला तयार आहेस, कारण तुला ना तो कॉन्फिडन्स आहे, पैसे तसेच मी कमवू शकेन का, ती क्षमता आहे का नाही, तुला कॉन्फिडन्स नाहीये, समाज तुला सपोर्ट करेल का नाही, हा कॉन्फिडन्स नाही. तर ते प्रेम नसून ह्या सगळ्या भीती इतक्या मॅग्निफाईड असतात. मग त्याला सोपं कारण आपण काय देऊ शकतो की माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी त्याला सोडू शकत नाही. तो हा इमोशनल गुंता हा तिथे निर्माण होत असतो. आणि परत मानसिकता जी पुरुषांची, आपण टिपिकली एस्टेट प्लॅनिंग मध्ये आपल्या आधीच्या जनरेशन मध्ये ती आपण बघितली, तर कोणाचंही पूर्वीचं आपण विल, इच्छापत्र किंवा मृत्यूपत्र वाचलं तर पुरुषांनी केलेलं इच्छापत्रात काय म्हणायचे, बाईला लाईफ एस्टेट आहे आणि ह्या घरामध्ये ती राहील जोपर्यंत ती जिवंत आहे, आणि मग हे घर मुलाला जाईल, असं टिपिकल वाक्य. ह्याने काय दिसतं की तिला बांधून ठेवलं, कारण तिच्यावर तिच्या क्षमतेत विश्वास नाही की वेदर शील बी एबल टू मॅनेज मनी, शील बी एबल टू मॅनेज द हाऊस. मग काय, ती आहे जिवंत तोपर्यंत तिची काळजी ह्या इस्टेट मधनं घेतली जाईल, पण ती गेल्यानंतर ते सगळी इस्टेट ही मुलाकडे जाईल. हा एक टिपिकल ट्रेंड आहे. हल्ली जे माझ्याकडे विल करायला लोक येतात तेव्हा मी त्यांना सांगते की का असं, की तू सपोज आता मोठा बंगला आहे, तुम्ही गेल्यानंतर तिला तो विकून शी वुड वॉन्ट टू ट्रॅव्हल द वर्ल्ड, जे तुम्ही कधीच तिला नेलं नाही, आणि तिची ती इच्छा असू शकेल ना. तुम्ही गेल्यानंतर कसं ठरवणार की तिने ती इस्टेट कशी त्याचा उपभोग घ्यायचा. म्हणजे गेल्यानंतर पण यू वॉन्ट टू कंट्रोल दॅट एस्टेट. म्हणजे त्या एक्स्ट्रीमला ती मानसिकता किंवा ते सगळे पैसे माझे आहेत आणि मी ते माझ्या बायकोला वापरायला दिलेत किंवा मी तिला दिलेत, ही भावना इतकी डीप रूटेड आहे की इट इज रिअली गोइंग टू टेक जनरेशन्स फॉर ऑल ऑफ अस टू कम आउट ऑफ इट. की तिला एक राईट टू लाईफ आणि राईट टू लिव्ह हर लाईफ बाय हर चॉईस, नॉट बाय युअर गायडेड चॉईस. ह्याच्यात फरक आहे की मला असं वाटतं की तिची ही इच्छा आहे, इट्स इरेलेव्हंट. तिची इच्छा ही इंडिपेंडंट इच्छा असू शकते आणि त्याची व्हॅल्यू आपण तिला दिलीच पाहिजे. आणि आपण कोण देणार, आपल्या कॉन्स्टिट्यूशननी तिला ती राईट खूप आधी देऊन ठेवलेली आहे. आपल्याला अजून त्याची अंमलबजावणीच अनफॉर्च्युनेटली ऍज अ सोसायटी करता आलेली नाही, विच वी ऑल शुड बी ऍक्च्युअली अशेम्ड ऑफ आवरसेल्व्स. की आज बाईला अजून सुद्धा ह्या चर्चासत्रांमध्ये भाग घ्यायला लागून आपण ही चर्चा करतो की अरे ही राईट टू लाईफ तिची आहे, जी आहे तिला आपल्या इंडिपेंडन्सच्या वेळेला तिला मिळालेली. आता म्हणजे हे जे मुद्दे आहेत की फायनान्शियल इंडिपेंडन्सची मानसिकता पुरुषाची तर नाहीच आहे तिला देण्याची, केअर गिव्हिंगला मॉनिटायझेशन नाहीये, आणि तो जो कम्प्लीट कंट्रोल ठेवायची अपब्रिंगिंगच आहे. त्याच्यामुळे मी आता आधी म्हणलं तसं की फायनान्शियल इंडिपेंडन्स किंवा तिच्या हातात पैसे आले तरी सुद्धा तो इमोशनल गुंतागुंत इतकी आहे की तिला डिसिजन मेकिंगची कॉन्फिडन्स नाही. आणि ते नुसतं डोमेस्टिकली होत नाही, ऍज अ समाज म्हणून आज आपण सुद्धा अशा बाईकडे जी खूप जी प्रोग्रेसिव्ह आहे, स्वतःच्या पैशाची स्वतः काळजी घेते, डिसिजन घेते, तिला हवं तसंच आयुष्य जगते, ह्याला आपण काहीतरी एक लेबल देतो आणि ते लेबल खूप चांगलं नसतं. ते लेबल टाळण्यासाठी, कारण आपल्याला वी ऑल वॉन्ट टू बिलॉंग इन अ फॅमिली, वी वॉन्ट टू बिलॉंग इन अ सोसायटी, वी वॉन्ट टू बिलॉंग इन ए आपण म्हणतो एक ऍक्सेप्टेड कल्चरल नॉर्म मध्ये आपण, म्हणून आपण एका विशिष्ट पद्धतीने ड्रेसिंग पण करतो, एका विशिष्ट पद्धतीने बोलतो वागतो, कारण आपल्याला ते सेन्स ऑफ बिलॉंगिंग खूप मोठं आहे. असं असताना तिला फार इकडे तिकडे मग नाही जायचंय.
कितीही हातात पैसा आला तरी तिला माहितीये की कदाचित समाज तिच्याकडे बोट दाखवणार आहे. आणि मग समाज म्हणजे तुम्ही आणि मीच आहोत. ज्या दिवशी आपण हे बोट दाखवणं टाळू आणि आपण रिस्पेक्ट करू, नाही हा तिचा चॉईस आहे आणि आय हॅव नो राईट टू सिट इन जजमेंट ऑफ हर चॉईस, तेव्हा तो कॉन्फिडन्स आपोआपच बायकांमध्ये येईल की अरे ती अग्रेसिव्ह आहे. किंवा डिवोर्स रेट्स का वाढतात, कारण बायका असं वागतात. तर आपण ऑलरेडी त्यांच्याचकडे म्हणजे विक्टिम ब्लेमिंग, विक्टिम शेमिंग हा इतका नॉर्म आहे आपल्याकडे की आपण तिला कसंही तिने डिसिजन घेतलं तरी तिला मोकळा श्वास आपण घेऊ देणारच नाही आहोत. आपण कुठल्या ना कुठल्या तरी लेबल खाली तिला ठेवणार आहोत. सो हा कायद्यामधला बदल यायलाच पाहिजे, विच इज हर ऍब्सोल्यूट राईट इन मेंटेनन्स. अगदी शेवटचा मुद्दा ह्याच्यात मांडते मी. अगदी रिसेंटली सुप्रीम कोर्टाने असं डिसिजन दिलं की मेंटेनन्स साठी, पर आता ह्याचा दुसरा भाग काय, 50% राईट इन मॅट्रिमोनियल प्रॉपर्टी नाही म्हणल्यावर जर जेव्हा कोर्टात केस जाते तेव्हा तिला मेंटेनन्स साठी भांडायला लागतं. मग पहिलं लोक काय करतात, तर इन्कम लपवायचं, नोकरीच गेली म्हणायचं, किंवा मला गेले 8 महिने आता रिसेशन आहे, लॉकडाऊन झाला, मग मला इन्कमच नाही, मग मी हिला कुठनं मेंटेनन्स देणार, असे डिफेन्सेस रेग्युलरली यायला लागतात. आणि मग काहीतरी मेंटेनन्स कोर्ट देणारच ना. म्हणून ज्यांचे पगार अगदी 4-4, 5-5 लाख आहेत तिथेही मी बघितले पुरुष ऍज इफ चॅरिटी केल्यासारखे 10,000 15,000 तिच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला लागतात टू शो बोनाफाइड्स की मी काहीतरी तिला सपोर्ट करतोय. आता कायद्याचं मानसिकता काय आहे की तिला असं सपोर्ट करा ज्या लाईफस्टाईलची तिला सवय आहे. म्हणजे इफ शी वॉज एन्जॉईंग अ पर्टिक्युलर लाईफस्टाईल विथ हर हजबंड, तिला त्याच परीचा मेंटेनन्स मिळाला पाहिजे. आता तो मेंटेनन्स टाळण्यासाठी बऱ्याच काही काही टॅक्टिक्स केल्या जातात. मग सुप्रीम कोर्ट आता काय म्हणतंय की यू हॅव टू, both parties have to come and declare their income before court. Affidavit of declaration of assets फाईल करा. तुमच्याकडे किती लँडेड प्रॉपर्टी आहे, किती मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, एफडी आहे का, डीमॅट आहे का, इन्शुरन्स पॉलिसीज किती आहेत, एफडीत किती पैसे आहेत, हे सगळं येऊन इन्कम टॅक्स रिटर्न्स. आणि मग कोर्ट ठरवेल की किती अमाऊंट. खूपच चांगला डिसिजन हा अगदी 3-4 महिन्यापूर्वी हा आलेला आहे आणि खूप वेलकमिंग डिसिजन आहे बायकांसाठी. आणि स्पेशली उलट पण होतं ना, बायका पण इन्कम मग लपवतात की मग दाखवायचंच नाही की माझी नोकरी होती, कारण मेंटेनन्सची अमाऊंट कमी होईल. तर आता जे आहे ते समोर येईल आणि मग जे लेजिटिमेट आहे, तिचा हक्क आहे, तो मेंटेनन्सची अमाऊंट तिला देण्यासाठी कोर्टाला आता सोपं जाईल. पण मला कधी कधी वाटतं की कोर्टाने का करायला पाहिजे हे, जर आपल्यामध्ये तो रिस्पेक्ट आहे, ती व्हॅल्यू असेल त्या व्यक्तीसाठी, भांडण झालं तरी पटत नसणं वेगळं आणि एक माणूस म्हणून डिग्निटी न देणं, ह्या दोन कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचं कल्चर किंवा अपब्रिंगिंग पासून सुरू होतं. म्हणजे मी माझ्या मुलांना कसं वाढवते ह्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. वैशाली, तू जो एक मुद्दा मांडलास ना की इमोशनल डिपेंडन्सी, हा भाग सुद्धा मला असं वाटतंय की आपल्या मानसिकतेमध्ये इतका खोल आहे. म्हणजे किती मेटाफर्स आपल्याकडे अशी वापरली जातात ना की पुरुष म्हणजे एक वृक्ष आणि स्त्री म्हणजे त्याला वेढून वर चढणारी वेल वगैरे, अशा पद्धतीची खूप मेटाफर्स आपल्याकडे वापरली जातात. आणि त्याच्यामधनं मुलींना सुद्धा की त्यांनी इमोशनली स्ट्रॉंग असणं, इमोशनली इंडिपेंडेंट असणं म्हणजे ती खरं तर आदर्श मुलीच्या जवळ जाणारी मुलगीच नाही खरं तर. म्हणजे ते मॅरेज मटेरियल अजूनही आपल्याकडे ते होतच नाही. किंबहुना अशा स्त्रिया आणि अशा मुली ह्या पितृसत्तेला आणि एकूण संस्कृती वाहक त्या होऊच शकत नाही. अशा पद्धतीने त्याच्याकडे की संस्कृती वाहक कोण होऊ शकतात, संस्कृती परंपरा सगळं पुढे कोण चालवू शकतात, तर ह्या आदर्श ढाच्यामध्ये बसणाऱ्या स्त्रिया ह्या फक्त संस्कृतीच्या वाहक होतात. एकट्या राहणाऱ्या, बाय चॉईस सिंगल राहणाऱ्या, किंवा स्वतः
लग्नाच्या नात्यामध्ये येताना सुद्धा काही स्वतःच्या हक्काच्या विषयी बोलणाऱ्या, त्याविषयी आग्रही असणाऱ्या अशा ज्या स्त्रिया आहेत, अशांकडे मगाशी वैशाली म्हणाली तसं की अजूनही समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक तर नाहीच नाही, पण न्यूट्रल सुद्धा नाहीये अजून, की हो बुवा तिला वाटू शकतं, इतपत सुद्धा न्यूट्रल अजून तो नाहीये. त्यांच्याकडे निगेटिव्ह व्ह्यूनेच बघितलं जातं. कारण लग्न म्हटलं ना की बऱ्याच त्याच्याशी जोडलेल्या आपल्या हे आहेत. म्हणजे अजूनही आपल्याकडे लग्नाला संस्कार, म्हणजे त्या विधीला संस्कार म्हटलं जातं, किंवा मग त्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे सगळे संस्कार आणि परंपरा वाहून नेणारी व्यक्ती फक्त त्या घरातली स्त्री करते. असे जे सगळे त्यातले उघड हे असतात, तिथे मला वाटतं की त्या लग्न, आणि मग तिथे मी म्हटलं तसं की मग तिच्या तिथल्या दुय्यम दर्जाला आपसूक एक सुरुवात होते की मग तिने तिचा विचार करणं, मुळातच त्याला प्राधान्य देणं. मग तिचं करिअर असेल, तिचा आनंद असेल, तिचं स्वास्थ्य असेल, ह्यातलं काहीही तिने प्राधान्य देणं हेच मुळी तिच्या स्त्री असण्याला आणि आदर्श भारतीय स्त्री असण्याला छेद देणार असं ते समजलं जातं. तिथून मग तिचीही ती कुतरोड सुरू होते. म्हणजे आता तरुण मुली सुद्धा, ज्या मगाशी वैशालीने जे उदाहरण दिलं, त्या पुन्हा त्याच कात्रीत सापडलेल्या असतात की मला व्यक्ती म्हणून हे वाटतंय खरं, पण म्हणून मी असं केलं तर मग काय. कारण माझ्याकडनं, कारण अजूनही आपल्याकडे स्त्रीचं प्रोफेशनल लाईफ किंवा तिच्या घराच्या बाहेरच्या ज्या काही जबाबदाऱ्या आणि काम आहे ते ओव्हर अँड अबाव हर हाऊसहोल्ड रिस्पॉन्सिबिलिटीज असंच बघितलं जातं. दे नेव्हर रिप्लेस हर हाऊसहोल्ड रिस्पॉन्सिबिलिटीज. हा जो भाग आहे की तिने हे सगळं सांभाळून, आणि अजूनही दुर्दैवाने अनेक बायका या गोष्टीचं की मी हे सगळं सांभाळून हे कसं केलं, किंवा अनेक वेळेला सासवा सुद्धा सुनांनी काही वेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा व्यक्त केल्या की कामावरून आल्यानंतर मला काय अगदी साधं पूर्वीचं आहे की आयता चहा, की सासू जर काम करणारी असेल, पूर्वी नोकरी करणारी असेल, तर तिच्याकडनं हमखास ऐकू येतं, आम्ही नाही का हे सगळं करून सांभाळल्या नोकऱ्या, आम्हाला कोण देत होता आयता चहा, आम्ही उलट दारात आत शिरलो की पदर खोचायचो आणि कामाला लागायचो. माझा प्रश्न अशा वेळेला त्या बायकांना नेहमी असा असतो की पण त्यावेळेला जर दुसरं काही घडलं असतं तर आवडलं असतं ना. म्हणजे आम्ही केलं हे बरोबर आहे, पण मग तिथे याचं कारण तुम्हाला व्यवस्थेला कुठलेही प्रश्न विचारायचे नव्हते. कारण मूळ परत भीती अशी आहे ना की ही व्यवस्था आपण हलवली तर सगळंच विस्कळीत होईल. ह्याच्यासाठी ही व्यवस्था धरून ठेवणं हा जो एक अट्टहास आहे की म्हटलं तसं की आपल्याला भीती वाटते आपल्या समाजाला अजूनही की हे जर हलवलं सगळं चित्र तर काय होईल. आणि मग त्या भीतीमधून मग तुम्ही कायदे करा, कितीही त्याविषयी बोला, पुन्हा निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेला नियंत्रणाचेच निर्णय हे घेतले जातात. कारण अजूनही ती भीती वाटतेय की हे नाही तर काय, ही समानता मिळाली तर काय होईल, ह्याची सगळ्याची भीती. आणि मगाशी वैशाली तू जो उल्लेख केलास की मुलींना सुद्धा मग अजून ह्या पद्धतीने त्यांचा आदर्श असण्याचं जे गारुड त्यांच्या मनावरती बिंबवलं जातं, तो कॉन्फ्लिक्ट त्यांच्याही मनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असतो. आणि त्याच्यातनं त्यांना स्वतःला सुद्धा की आपण जे ठरवू, मग त्याच्यात काही फायनान्शियल टार्गेट्स असतील, गोल्स असतील, करिअर गोल्स असतील, ती आपण पूर्ण करू शकू ह्याविषयी त्यांना सुद्धा कॉन्फिडन्स वाटत नाही. कारण सातत्याने मेसेजेस असे मिळत असतात की तुझा एकूणच, वैशाली तू जसा उल्लेख केलास की ते सपोर्टिव्ह आहे तुझा रोल, तू म्हणजे स्टिअरिंग तुझ्या हातात नाहीच आहे. तुझा रोल हा कायम सगळ्याच बाबतीत सपोर्टिव्ह असणार आहे. मग मुद्दा असा येतो की अनेक वेळेला ऑब्स्टेटिक करिअर आणि प्रोफेशनल करिअर हे पॅरलली जातं. मग हे कसं बरं मॅच करायचं एखाद्या मुलीने. मग अनेक वेळेला म्हणजे मगाशी जो मी त्या 60 वर्षाच्या कपलचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते येस बट मध्ये जातात की हो हे सगळं तिने केलं, हे सगळं सांभाळलं, हे मान्य आहे, पण आता मी नाही तो कंट्रोल देणार कारण माझे त्याच्या मागची ही कारणं आहेत.
ते येस अँड मध्ये जात नाहीये अजून, की हो हे सगळं तिने केलं आहे आणि मी आता त्या बाबतीत हे अशा पद्धतीने हे करायला पाहिजे आहे, कारण तो तिचा हक्क आहे. त्यामुळे केअर गिव्हिंग, हाऊसहोल्ड रिस्पॉन्सिबिलिटी ह्याचं कशाचंही मॉनिटायझेशन किंवा इव्हन पेरेंटिंग याचं मॉनिटायझेशन कुठेच केलं जात नाही. त्याचे मी मगाशी म्हटलं तसं की भाबडं उदात्तीकरण केलं जातं, बोलताना त्याचा खूप गवगवा, त्याचं खूप ग्लोरिफिकेशन केलं जातं. पण म्हणून आर्थिक निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा या सगळ्या गोष्टी येस बट मध्ये जातात, की हो हे सगळं मान्य आहे. पण कारण हे सगळं मान्य आहे याचं कारण असं आहे की म्हणजे काय, ते तिने केलंच पाहिजे. पण मग त्याचे आर्थिक जे मुद्दे होते त्या ह्याच्यातनं तिच्या आर्थिक स्वातंत्र्याचं काय, तिच्या आर्थिक समानतेचं काय. त्यामुळे सहजीवन हा शब्द जरी वापरला तरी सहजीवनामध्ये आर्थिक सहजीवन असा मुद्दा पहिल्यापासून विचारात घेतला जातोय का. मग ती वेळोवेळी तजवीज की अशा पद्धतीने तिने जर बॅकफूट वरती ती गेली असेल किंवा मागे थांबली असेल, मग घरात कोणाची तरी ज्येष्ठाची काळजी घ्यायला किंवा मुलं वाढवण्यासाठी म्हणून का होईना, किंवा कोण्या एकाने आता ती जबाबदारी ठोकपणे सांभाळण्याची गरज आहे, अशा कारणासाठी जेव्हा ती मागे राहते किंवा थांबते त्यावेळेला त्याचं आर्थिक अर्थकारण काही त्यावेळेला विचार करता येतो का. तो करता येऊ शकतो आणि त्याच्यासाठी तो परखडपणा आणि तो स्पष्टपणा पाहिजे की हो याचा विचार हा केलाच गेला पाहिजे. मग हे मत मुलींनी देखील मांडलं पाहिजे आणि हे मत मुलांनी देखील आणि घरातल्या सगळ्या ज्येष्ठांनी पण विचार केला पाहिजे की इतके दिवस अगदी सुरुवातीला वैशाली जसं म्हणली की ह्या पद्धतीचं जे सगळी एकूण पुरुष सत्ता किंवा जी काही कुटुंब पद्धती चालत होती ते त्या काळाला मदत करणारं सवलत होतं. पण त्याच्यामध्ये पण पुन्हा समाज म्हणजे स्त्रियांना मिळणारी दुय्यम वागणूक ही त्यामुळे तर आपल्याला समाज म्हणून कायम मागे खेचत राहील. प्रगतीच्या मधली म्हणजे समाज म्हणून प्रगती होण्यामध्ये स्त्रीला मिळणारी वागणूक आणि तिचं स्थान हे कायमच एक मोठा अडसर आज देखील. आजही आपल्या समाजाला आपण प्रगत समाज म्हणू शकत नाही. याचं कारण महत्वाचं या असमानतेमध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हा जो पुन्हा इकॉनॉमिक भावनिक रित्या स्वतंत्र असण्याचा, सक्षम असण्याचा हा सगळेच जे मुद्दे आहेत याच्यामध्ये ह्या ज्या स्टिरियोटाईप कल्पना ठाक ठाक करून रुजवल्या जातात, तर ह्या कल्पनांना आता केव्हा तरी आपल्याला फेस टू फेस जायला पाहिजे आहे. त्या संदर्भात प्रश्न विचारले पाहिजे आणि हे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला इतर कुठलीही लेबल लावता कामा नये. किंबहुना जे प्रश्न आपण विचारायला पाहिजेत ते आज ती व्यक्ती उपस्थित करतेय, तर आपण त्याला सामोरे जाणार आहोत का. अजूनही कुठल्याही सुशिक्षित घरांमध्ये सुद्धा या संदर्भात लग्न ठरल्यानंतर किंवा बाकीच्या गोष्टींची चर्चा जेवढी होते त्याच्या 0.01% सुद्धा मुळात चर्चाच होत नाही या गोष्टींविषयी, की ह्या सगळ्यानंतर जे बदल येणार आहेत ते कशा पद्धतीचे येणार आहेत, ते बदल करायला आपण तयार आहोत का, ती मानसिकता आपण घडवून आणली आहे का. मी म्हटलं तसं की त्या बदलाकडे नवीन व्यक्ती आपल्या घरामध्ये येणार आहे तर त्या बदलाकडे स्थैर्याला धक्का म्हणून आपण बघणार आहोत का त्या बदलाकडे एक नाविन्य की ती व्यक्ती येणारी आत काहीतरी एक नवीन विचार घेऊन येणार आहे, वेगळं एक व्यक्तिमत्व घेऊन येणार आहे आणि त्या अर्थाने आपण एक पुन्हा कुटुंब म्हणून अकॉमोडेटिव्ह होणार आहोत. अशा पद्धतीने या सगळ्याकडे बघितलं जात आहे का. आणि त्यातला पुन्हा समानतेचा मुद्दा, कारण समानता म्हटली की अजून सुद्धा बहुतेक वेळेला कामाची विभागणी इथे ते येतं. झाली तर चर्चा त्याच विषयी फार फार तर होते आणि तिथेही मी गेल्या वेळेला म्हटलं होतं तसं की अजूनही मुली बोलताना असंच म्हणतात की माझा नवरा मला घरकामात खूप मदत करतो. मदतचा अर्थच असा आहे की हे काम मूलतः माझं आहे आणि तो मला मदत करतोय. कधीच अजूनपर्यंत अगदी तरुण लग्न झालेल्या मुलींकडनं पण मी माझ्या केबिन मध्ये सुद्धा अजून असं ऐकलं नाही की माझा नवरा घरकामातली त्याची जबाबदारी घेतो, असं वाक्य अजूनही नाही. किंवा नवरे पण सांगताना, तरुण मुलं पण सांगताना मी कितीतरी मदत तिला करतो, असा जो त्यातला भाग आहे. इथपासनं मला असं वाटतंय की ह्या समानतेचे
म्हणजे त्याविषयी किमान बोललं तरी जातं, पण आर्थिक समानतेविषयी तर बोललं सुद्धा जात नाही. तर मला असं वाटतं आहे की हे डायलॉग सुरुवात घराघरामध्ये होणं, आणि मला असं वाटतं की ह्याला शिक्षण, एक्सपोजर असा मुद्दाच नाही. मुद्दा असा आहे की हे मूल्य म्हणून आपण मानतो आहोत का? त्यामुळे बदल अवघडच असतो. बदल हा नेहमी ताणाचा, म्हणजे मी नेहमी म्हणते की कम्फर्ट आणि ग्रोथ कधीच हातात हात घालून जात नाही. पण मग ती ग्रोथ जर हवी आहे, समाज म्हणून वाढायचं जर आपल्याला असेल, तर मग हे बदल करायला पाहिजे आहे. आणि एक मुद्दा मला जो असा वाटतो की बहुतेक वेळेला हे बदल मी का करायचे? मी नियंत्रण सोडलं तर मला फायदा काय मिळणार आहे? कारण कुठला तरी फायदा दिसल्याशिवाय बदल करायला माणूस तयार होत नाही. त्यामुळे समानता जर आणायची असेल तर याचा अर्थ मला सत्ता आणि नियंत्रण हे सोडायला लागेल आणि त्याच्या जागी सहकार्याचा विचार करायला लागेल प्रत्येक बाबतीत. तर हे सत्ता नियंत्रण सोडल्यानंतर मला फायदा काय आहे, हा जोपर्यंत विचार समोर येत नाही, तोपर्यंत मला असं वाटतंय की ह्याविषयी बोललं जाईल, कायदे केलेही जातील, परंतु प्रत्यक्षात चार भिंतीमध्ये जे घडतंय आणि विशेषतः लग्नाच्या नात्यात जे घडतं आहे तिथे, कारण एक जो मुद्दा मला असं वाटतंय वैशाली थोडा इथे स्पष्ट करूया, जो मी आता पण ब्रीफ करताना म्हटलं होतं की कायद्याचा आता स्त्रीने उच्चारला की लगेच तिला सांगितलं जातं कायद्याची भाषा करतेस का, आता जे काय व्हायचं ते कोर्टातच होऊन देईल. तर त्या अर्थाने कायद्याच्या विषयीचा दृष्टिकोन सुद्धा मला असं वाटतंय की थोडासा इथे आपल्याला विचारात घेण्याची गरज आहे. नाहीतर प्रोग्रेसिव्ह कायदे करून सुद्धा पुन्हा त्या कायद्याचा आधार घेणं, कारण बदल म्हणजे अद्दल असं आहे का? कारण बहुतेक वेळेला काय म्हणतात त्याला, शब्द वापरताना सुद्धा आपल्याकडे कायद्याचा बडगा, बडग्याचा अर्थ जे मारायला आपण जे काठी वापरतो जनावराला हे करायला, तर त्याला कायद्याचा बडगा असा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा त्याचं सगळं दृष्टिकोनच त्याविषयीचा एक नकारात्मक, एक काहीतरी एक टूल की ज्याच्यातनं समोरच्याला अद्दल घडवण्याचा, तो चुकलाय आता त्याला शिक्षा करण्याचं टूल, असा जो एक त्याचा मानसिकता असते, ती मला असं वाटतं की वैशाली ह्या बाबतीत थोडस बोलावं. कारण पुन्हा मग कायदा म्हटलं की झालं हे घरचे प्रश्न आहेत, आमच्या घरात नाही, अशा पद्धतीच्या ज्या त्याला रिॲक्शन्स येतात. आणि मी म्हटलं तसं की जसं तिला नात्यात न्याय हवाय ना, तसं तिला नात्यात समानता पण हवी आहे. आणि मग ती समानता जर ती मिळायला पाहिजे असेल तर तेथे कायद्याविषयीचा दृष्टिकोन सुद्धा लोकांचा कसा असला पाहिजे याविषयी मला असं वाटतंय की तुझ्या इतकं चांगलं कोणी बोलू नाही शकणार. घेऊया हा मुद्दा मी आता का मृणाल काही मध्ये एखादा प्रश्न आहे? आपण एक शेवटचा बोलूया कारण आपल्याकडे प्रश्न पण बरेच झालेत, मग आपण प्रश्नांकडे वळू. मग एक आपल्याला ना कायदा म्हणजे एक बेसिक असं डेफिनेशन वाटतं की स्टेटनी एनॅक्ट केलेला कायदा म्हणजे कायदा. तर मला त्याच्यापेक्षा थोडं ब्रॉडर डेफिनेशन ह्याच्यात घ्यायचंय. कायदा जर इनफॅक्ट आम्ही म्हणजे लॉ कॉलेजमध्ये शिकतो तेव्हा सुद्धा हा एक अगदी मला आणि प्रचंड आवडणारा विषय होता, लॉ ॲज अन इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज. म्हणजे समाज मध्ये बदल घडवण्यासाठी केले गेलेले कायदे जे वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आपल्याला बघता येतात. म्हणजे अगदी सोपं उदाहरण म्हणजे अगदी घरात आपण काही रूल्स पाळतो की जेवण झाल्यानंतर स्वतःचं ताट उचलून काय सिंक मध्ये ठेवायचं किंवा विसळून ठेवायचं, हा तो घरातल्या व्यक्तींनी केलेला कायदा आहे, तोही कायदाच आहे. आणि मग स्टेट लेजिस्लेचरनी केलेला पण कायदाच आहे. आणि समाजामध्ये आपण कसं वावरतो काय, तोही कायदाच आहे. त्यामुळे हे सगळ्या हा एकत्रित डेफिनेशन पहिलं आपण बघायला पाहिजे. एक उदाहरण म्हणून परत सांगते की कधी असंच मैत्रिणींशी बोलताना वगैरे यंग आया असतात तेव्हा त्या म्हणतात नाही आता आम्ही मुलांना वेगळं वाढवतो,
मी माझ्या मुलाला नेहमी सांगते, अरे आमच्यासारख्या आता मुली नसतात, तुझ्या नंतर काही ती तुझा आवरत हिंडणार नाहीये, तुझं तुलाच करायला पाहिजे. मग मला ऍक्च्युली एक दिवस खूप राग आला ह्याच्यावर. तर ती म्हणली, तुला काय एवढा राग आला? खरं मी तर नीट सांगते ना की त्याला म्हणजे तो चांगलं बायकोला मदत करेल. म्हणलं तिला इरिस्पेक्टिव्ह ऑफ त्याला कशी मुलगी मिळतीये, त्यांनी केलेला जो पसारा आहे हा त्याचा पसारा आहे आणि तो त्यांनी आवरायचा आहे, ही का शिकवण आपण देत नाही आहोत? आपण नाही तर काय सांगतोय की ऍक्च्युली ते काम तिचं आहे, पण ती आता करणार नाही कारण ती शिकली, एम्पावर झाली, तिची शिकवण आता वेगळी आहे. मग आता बिचारा तुला तर माझ्यासारखी बायको मिळणार नाही, जसं तुझ्या वडिलांना माझ्यासारखी बायको मिळाली, मी सगळं आवरावरी केली त्याच्यानंतर, पण तू अनलकी आहेस कारण मुली बदलल्या म्हणून तू आता कर. सो ही ऍक्च्युली त्याची घडण कशी झाली की अरे खरं तर तिने करायला पाहिजे होतं पण ती आता करत नाही म्हणून मला करायला पाहिजे, असं अपब्रिंगिंग ही मानसिकता चुकीची आहे. त्यामुळे जेव्हा आपण घरातले सुद्धा जे कायदे आपण आपण ते त्याच्यात सुद्धा ती इक्वालिटीचा इसेन्स आहे का आपण बघायला पाहिजे. दुसरं म्हणजे जेव्हा आपण कायद्याचा विषय घेतो तेव्हा पॉलिसीजचा पण विषय असतो. जसं आपण आधी म्हणलं की केअर गिव्हिंग ही प्रायमरीली आईची भावना आहे किंवा स्त्रीची भावना आहे असं मानलं जातं. त्यामुळे काय मॅटर्निटी लिव्ह आहे, पॅटर्निटी लिव्ह नाहीये. त्यामुळे आपोआप आपण सिग्नल काय देतोय की मुलाचं संगोपन, मुलाचं बॉन्डिंग हे आईशी व्हायला पाहिजे कारण ती नॅचरल इन्स्टिंक्ट आहे. ठीक आहे, ब्रेस्ट फीडिंग ही नॅचरल इन्स्टिंक्ट आहे किंवा नॅचरल एक बायोलॉजिकल गरज आहे किंवा बायोलॉजिकल रूल आहे तो, पण नॉट नेसेसरीली केअर गिव्हिंग ऑर पेरेंटिंग. इनफॅक्ट मी काही कंपन्यांच्या बोर्डावर आहे इंडिपेंडेंट डायरेक्टर आणि तिथे माझा हा कायम आग्रह राहिलेला आहे की तुम्ही कंपनी पॉलिसीमध्ये बदल करून पेटर्निटी लिव्ह ही इंट्रोड्यूस केलीच पाहिजे, तरच पुरुषांनाही, आणि त्यांना हवं असतं तर पण त्यांना मिळत नाही पार्टिसिपेट करायला चाइल्ड अपब्रिंगिंग किंवा रिअरिंग मध्ये आणि त्यामुळे बॉन्डिंग होत नाही. किंवा मी मुलींचं पण बघते की अरे नाही तू नको ते दुपटं गुंडाळू, तुला जमणार नाही. का तुला पण नाही जमत आहे, तुला पहिलंच मूल आहे ना, 5च दिवस झाले, तर तुला कुठनं आली ही स्किल दुपटं गुंडाळण्याची? जसं तू शिकतेस तसं तो पण शिकेल. ही सुद्धा एक, अगेन आय एम कमिंग बॅक टू आवर मेंटल मेकअप. कायदा हा आहेच, पण हा कायदा फॅसिलिटेटर म्हणून आपण धरतो. त्याच्यासाठी तुमच्यामधला इनेट बदल किती गरजेचा आहे तो महत्वाचा आहे. म्हणून दुसरा मी मुद्दा मांडत होते म्हणजे पॉलिसी मेकिंग मध्ये सगळ्यांनी आपण बघायला पाहिजे की कायद्याची वाट न बघता आपल्या लेवलला, घरात असेल, कंपनी लेवलला असेल, कॉर्पोरेट लेवलला असेल, एनजीओ लेवलला असेल, आपण पॉलिसी मेकिंग मध्ये काय सकारात्मक बदल आणू शकतो दॅट प्रॉपगेट्स इक्वालिटी, हा एक नक्कीच आपण विचार करण्याचा मुद्दा आहे. आणि कायदा हा वन पार्ट ऑफ लॉ इज डिस्प्यूट रिड्रेसल, म्हणजे भांडण झाल्यावर न्याय मिळवण्यासाठी कोर्टात जाणं हा कायद्यामधला एकच भाग आहे. तो दॅट इज नॉट द ओनली पर्पस ऑफ वाय लॉ इज. कायद्यामध्ये तुमचे हक्क काय आहेत, तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, तुमच्या ड्युटीज काय आहेत हे सांगण्यासाठी केलेलं डॉक्युमेंट आहे. म्हणजे आता रिसेंटली असा कायदा आला की जसं आपल्याकडे आधी पायस ऑब्लिगेशन होतच की म्हाताऱ्या एलिंग आई वडिलांची जबाबदारी आपल्यावर असणं हे हिंदू लॉ मधलं पायस ऑब्लिगेशन आहे. पण आता त्याच्यासाठी एनॅक्टेड कायदा आला की मुलींनी सुद्धा एलिंग आई वडिलांकडे बघणं ही त्यांची कायदेशीर जबाबदारी आहे. कारण आतापर्यंत कसं होत होतं की कमवत्या मुली दुसऱ्या घरी जायच्या आणि आई वडिलांची जबाबदारी जरी तिने घेतली तरी ती सुद्धा परत एक चॅरिटी म्हणूनच बघितली जायची होती ती. म्हणजे इट वॉज अरे बापरे एवढं काहीतरी ती करते. कायदा म्हणतोय नाही, ज्या घरात मी तुला शिक्षण दिलं, तुझ्या पायावर उभं केलं, त्या आई वडिलांची जबाबदारी ही तुझी आहेच. आणि तुझ्या सासरच्या लोकांनी ही मान्य नाही केली तर कायदा आता सांगतोय की तुझ्या पगारातला काय 1/10 1/20 हिस्सा हा आई वडिलांकडे जायला पाहिजे कारण ती तुझी जबाबदारी आहे. त्यामुळे
ही जे रेसिप्रोकल राईट्स आणि ऑब्लिगेशन्स आहेत ती प्रस्थापित करण्यासाठी कायदे आहेत, एम्पॉवरमेंटसाठी कायदे आहेत, उत्तरं शोधण्यासाठी कायदे आहेत. म्हणजे कायदा माहिती असल्यामुळे एक आपोआप जो लेवल ऑफ कॉन्फिडन्स येणार आहे तो गरजेचा आहे. म्हणजे राईट टू लाईफ ही जर आपण समजून घेतली, कॉन्स्टिट्युशनल राईट आपली काय आहे, तर तुम्हाला गिल्ट वाटणार का? काहीच नाहीये. द मोमेंट यू एग्री की आय हॅव अ राईट टू लाईफ, देन आय डोंट ओ एनीबडी एल्स अन एक्सप्लेन. ऍज लॉंग ऍज, म्हणजे मी पण माझ्या मुलांना काय सांगते, हो तुमची राईट टू लाईफ आहे पण तुमच्या पैशावर, माझ्या पैशावर तुमची राईट टू लाईफ नाही. कमवते व्हा, इंडिपेंडेंट व्हा आणि तुम्हाला काय तुमची राईट टू लाईफ एन्जॉय करायची ती करा, नॉट ॲट माय एक्सपेन्स. सो ही क्लॅरिटी येण्यासाठी कायदा पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली कायदा हा विषय फक्त लॉयर शिकतात, जजेस शिकतात. आपल्या शाळेमध्ये सिव्हिक्स हा असा एक विषय होता, तिथे थोडेफार कायदे आपण, आणि नंतर कायदा हा सोप्या भाषेत एम्पॉवर ऍज अ टूल ऑफ सोशल चेंज, ऍज अ टूल ऑफ एम्पॉवरमेंट कुठेच नंतर इंट्रोड्यूस केला जात नाही. ही एक खंत मला इथे नक्कीच एक्सप्रेस करायची आहे. आणि मी परत म्हणजे टू रिकॅप, कोर्टात जाणं ही शेवटची गोष्ट आहे, शेवटची पायरी आहे ती. आज शिरीषा सारखे डॉक्टर्स किंवा इव्हन जजेस, लॉयर्स सुद्धा त्यांच्यावर बंधन काय आहे की एखादं कपल तुमच्याकडे जर मदत मागायला आलं किंवा काही रिलीफ मागायला आलं तर डिस्करेज देम फ्रॉम टेकिंग डिवोर्स. ट्राय टू सी की ते रिलेशनशिप वर्क्स. नोबडी इज सिटिंग हिअर की हा चला चल आलीस ना, चल लगेच डोमेस्टिक व्हायलन्स आहे, कर्ज केला, एक खोटी पोलीस कंप्लेंट केली. कायदा त्याच्यासाठी नाहीये. कायदा अशासाठी आहे की हा जो समाज आहे तो हार्मोनियसली पुढे जावा, आणि त्या तरतूद कायद्यामध्ये आहेत. आणि ती जबाबदारी कायद्याचे जे वर्कर्स आहेत, म्हणजे ते लॉयर्स आहेत, जजेस आहेत, काउन्सिलर्स आहेत, त्यांच्यावर ही जबाबदारी कायद्याने टाकली आहे की त्या कायद्याचा मिसयूज न होता तो समाज हार्मोनियसली पुढे जाण्यासाठी कसा वापर केला जाईल. त्यामुळे मी क्लायंट्सनाही बरेच वेळा असं सांगते की कधी कधी मी त्यांना सांगते, आता तुम्ही आलात ना, 5 दिवसापूर्वीच भांडण झालंय, आता परत जा, आता 3 आठवडे माझ्याकडे येऊ नका, 3 आठवड्यांनी या, मग बघू काय. तर क्लायंटची पण काय जबाबदारी आहे, मग त्यांनी वकील शोधत हिंडायचं नाही. अरे मग मला पोलीस कंप्लेंट कशी करेल, कोण वकील सांगेल, मग मी तिच्याकडे जाते. वी आर डुईंग थिंग्स फॉर सोशल चेंज. त्यामुळे सगळ्यांवरच ती जबाबदारी आहे त्या पद्धतीने त्या विषयाकडे बघण्याची. सो आय थिंक ते कुठेतरी आपण ते लक्षात घ्यायला पाहिजे. कायदा इज नॉट अ बॅड वर्ड, की अरे कायद्या म्हणजे कोर्टाची पायरी, कायदा, वकील असं काहीतरी म्हणजे भयानक घडणार आहे असं काही डोक्यात आणायला नाही पाहिजे. use of law is for the purpose of empowerment, a purpose of social change, and purpose of building confidence in yourselves as human beings. तुम्हाला तुमचे हक्क माहितीच पाहिजे, ती तुमची बेसिक गरज आहे आणि राईट आहे. आणि जेव्हा आपले हक्क आपल्याला 10 माहिती असतात, हक्क कधीच इंडिपेंडंट नसतात, त्याच्या जोडीने किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याबरोबरची ऑब्लिगेशन्स असतात, ती महत्वाची आहेत आणि तीही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. असं वाटतंय की कायदा हे भान तुम्हाला आणून देतो की हक्क आहेत आणि जबाबदाऱ्या आहेत, आणि ह्या दोन्हीचं भान ठेवलं आणि ती मूल्य तुमच्या रोजच्या जगण्याची मूल्य झाली तर मला असं वाटतं की हा प्रगतीचा, म्हणजे कायदा त्या अर्थाने प्रगतीचा रोडमॅप करायला आपल्याला मदत करतो. हे भान आणून देणं, अशा अर्थाने आपण कायद्याकडे बघितलं तर मला असं वाटतंय की तो दृष्टिकोन खूप सकारात्मक होईल. न की मगाशी मी म्हटलं तसं की कायद्याचा बडगा दाखवणे असा मुद्दा त्याच्यात नसून कायद्याचा योग्य वापर, त्याच्यातनं स्वतःला भान आणणे आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या आणि स्वतःच्या हक्कांची जाण असणे, हा मला असं वाटतंय की त्यातला मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. सो मृणाल, ओव्हर टू यू. मला मी फक्त समराईज करते की तुम्ही दोघींनी इतके उत्तम हे मुद्दे मांडले आहेत लॉच्या दृष्टीने पण, वैशाली
लग्न झालेल्या मुलींचा पण हा लॉ होता की आई वडिलांना बघायचं. मला वाटतं बऱ्याचशा गोष्टी लोकांना माहितीच नाहीयेत की काय असलं पाहिजे, आणि याच्याबद्दल मला वाटतं आपण अजून आर्टिकल लिहून अजून याच्याबद्दल वेबिनार्स करून, एक तर ही माहितीच कमी आहे म्हणून कदाचित लॉ इज बिकमिंग एवढा हवा आपण करून ठेवला असतो लॉचा, पण दॅट रिअली ओपनड अप लॉट ऑफ न्यू ॲव्हेन्यूज इवन फॉर मी, की इवन मेनी थिंग्स इवन आय वॉजंट अवेअर ऑफ. आणि हेच होतं की आपण अवेअर ऑफच नसतो इतक्या काय कायदा म्हणतो ते. आपण पटकिनी प्रश्नांकडे वळूया. एक प्रश्न वैशाली तुला आला आहे, तो असा आहे की ऍफिडेव्हिट ऑफ डेक्लेरेशन ऑफ ऍसेट्स मध्ये फक्त इंडियन की फॉरेन कंट्रीजचं ऍसेट्स पण येतं का त्याच्यात? मला माहिती नाही कोणी प्रश्न विचारलाय, पण ह्या प्रश्नामध्येच ना देर इज ओके, लेट मी ट्राय टू आन्सर इट इन अ डिफरंट मॅनर. काय इंटेन्शन आहे डिस्क्लोजर ऑफ ऍसेट्सचं? की फुल ट्रान्सपेरन्सी असावी, की जेव्हा कोर्ट डिसाइड करेल मेंटेनन्स विषयी तेव्हा काय काय ऍसेट्स कन्सिडर करायला पाहिजे फॉर गिव्हिंग मेंटेनन्स, हा त्याच्या मागचा विचार. कुठल्या ऍसेट्स नाही कन्सिडर करायला पाहिजे, तर अँसेस्ट्रल प्रॉपर्टी नाही कन्सिडर करायला पाहिजे, कारण ती किंवा हीज शेअर इन अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, म्हणजे त्या अँसेस्ट्रल प्रॉपर्टीमध्ये त्याचा 1/10 शेअर असेल आणि त्या 1/10 शेअरची व्हॅल्यू 3 लाख रुपये असेल, तर ती 3 लाख रुपये कन्सिडर करावी, नॉट 3x10. पण त्याचे सगळे ऍसेट्स हे कन्सिडर व्हायला पाहिजेत. सो इरिस्पेक्टिव्ह ऑफ जिओग्राफिकल बाउंड्रीज, त्याचं सिंगापूरमध्ये पैसे आहेत का, त्याचा स्वित्झर्लंडमध्ये नंबर्ड अकाउंट आहे का, शेत जमीन आहे महाराष्ट्रामध्ये, हा सगळ्याचा एकत्रित विचार हा व्हायलाच पाहिजे ना. नाही तर ही सुद्धा पळवाटच आहे की मग माझे त्या ज्युरिस्डिक्शन मधले ऍसेट्स बघू नका, इथे माझं लग्न पुण्यामध्ये झालंय तर इथे पुण्यामधले महाराष्ट्रातले ऍसेट्स बघा. So that actually goes against the grain of the intention of this judgment. Intention is with full transparency declare करा. आणि त्याच्यामध्ये अजून एक भाग आहे, any attempt to hide information. कारण डिस्क्लोजर ऑफ ऍसेट्स ऑन ओथ आहे, म्हणजे तुम्ही शपथ घेऊन सांगताय की माझी नेटवर्थ एवढी आहे. द मोमेंट यू ट्राय टू कन्सील or the moment you try to even to alter, that will be considered as making a false statement on oath, which exposes you to a criminal action of perjury. तुमच्यावर सेपरेट क्रिमिनल प्रोसिडिंग्स सुरू होऊ शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही ऍफिडेव्हिटवर खोटं बोललाय असं मी नाही म्हणणार, पण इंटेन्शनली डिस्क्लोज नाही केलंय, म्हणजे इन अ वे खोटंच बोललाय की तुम्ही सप्रेस केली इन्फॉर्मेशन, तुम्हाला माहिती असणार. थँक्यू वैशाली. आपल्या मी एक शेवटचा प्रश्न घेते, कारण की बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्ही बोलता बोलता दोघींनी दिली आहे. एक प्रश्न असा आहे की आता सध्याचे जे वेगळे रिलेशनशिप्स आहेत, जसे आपण लिव्ह इन रिलेशनशिप्स आपण बघतो, किंवा काही रिलेशनशिप्स असे पण आहे जिथे द मेल हॅज चोजन टू बी द हाऊस हजबंड, घरामध्ये राहून घराची काळजी घ्यायची, आणि द वुमन एज द पार्टनर हू इज द जी फायनान्शियली इज टेकिंग केअर ऑफ थिंग्स. तर आता आपण हे जे तुम्ही दोघी जे आता बोललात, इमोशनल किंवा सोशल कंडिशनिंग आणि फायनान्शियल हॅरेसमेंट, या सगळ्या मुद्द्यामध्ये हे जे नवीन आता लाईफस्टाईलची घडणं आहे, रिलेशनशिप्स मध्ये इतके जे बदल झालेत, हे याच्यामध्ये कसं बसतं किंवा याच्यामध्ये कसं वावरायला पाहिजे, काय काय समज ठेवली पाहिजे या वेगळ्या नात्यांना? You want me to take this first? Yeah. ओके, सो एक कायद्यामध्ये इनफॅक्ट सध्याच आपण सतत वाचतोय की इंटरकास्ट मॅरेजेस, इंटरफेथ मॅरेजेस मध्ये कोणाकोणाचा सेम महत्वाचा आहे. कोर्ट काय म्हणतंय की 2 कन्सेंटिंग ऍडल्ट्स असतील तर तिसऱ्या कुठल्याही माणसाचा काहीही संबंध नाही, की त्या 2 कन्सेंटिंग ऍडल्ट्सनी कसं आयुष्य जगावं. मग ते 2 बाई पुरुष असतील, 2 पुरुष असतील, 2 बायका असतील आणि सेक्शुअली इंटिमेट रिलेशनशिप मध्ये असतील, त्यालाही आता कायद्याने साथ दिलेली आहे. आता त्याच्यावरही खूप वेगवेगळे थॉट प्रोसेसेस असू शकतील, पण ते एका बाजूला. नाउ लॉ हॅज मेड इट व्हेरी क्लिअर
that law will not distinguish between two consenting adults irrespective of their gender. कधी लॉ इंटरव्हीन करेल? जेव्हा त्यातली एक पार्टी मायनर आहे, 18 वर्षाच्या खाली असेल तर एनी कन्सेंट इज नो कन्सेंट. 18 वर्षाचं खालचा व्यक्ती हा कन्सेंट द्यायला पात्रच नाही, म्हणून मग कायदा काय म्हणेल की नाही, दॅट रिलेशनशिप इज अनलॉफुल आणि दॅट विल अमाउंट टू अ हॅरेसमेंट ऑफ अ चाइल्ड. कारण त्या मुलाला, 18 वर्षाच्या खालच्या व्यक्तीला ती मेंटल केपेबिलिटीच नाही ते कळायची, कन्सेंटचा अर्थ कळायची. हा कायदा आहे. कायदा अजून काय म्हणतं? राईट टू लाईफ आहे. त्यामुळे ते तुम्ही लग्न करून एकत्र राहा का नुसतेच राहा, का लग्नाच्या संबंधांच्या आधी मुलं व्हायला पाहिजेत का नंतर मुलं व्हायला पाहिजेत, हा कम्प्लिटली तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रॉब्लेम कुठे येतो तर कदाचित इनहेरिटन्स राईट्स मध्ये येऊ शकतो. पण इनहेरिटन्स लॉस पण काय म्हणतात की जरी लग्नाचं बंधन नसताना जर मूल झालं तरी त्या मुलाचे इनहेरिटन्स राईट्स इन पेरेंट्स प्रॉपर्टी हे अबाधित आहेत. म्हणजे देर आर नो इलेजिटिमेट चिल्ड्रन, देर कुड बी इलेजिटिमेट अलायन्सेस. जर एक बाई आणि पुरुष मध्ये लैंगिक संबंध आल्यावर मूल झालं, त्यांचं लग्न झालंय का नाही कायदा नाही बघणार आहे. कायदा एवढंच बघणार आहे की हे दोघं त्याचे पेरेंट्स, फॉर वॉन्ट ऑफ अ बेटर वर्ड, आहे आणि म्हणून त्याला त्या दोघांच्या प्रॉपर्टीज मध्ये हिंदू सक्सेशन ऍक्ट प्रमाणे राईट आला. प्रॉब्लेम कुठे येत होता? बायकांना लेजिटिमेट रिलेशनशिप नसली तर मेंटेनन्स मागता येत नव्हता आतापर्यंत. कारण त्यात मेंटेनन्स गार्डियन हिंदू, म्हणजे मी हे सगळं हिंदू कायद्याच्या दृष्टिकोनातून सांगते. हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट मध्ये काय म्हणलंय की जर तुमचं लग्न झालेलं असेल किंवा 125 CRPC मध्ये काय म्हणलंय की मॅट्रिमोनियल रिलेशनशिप मध्ये व्हायलन्स असेल आणि तुम्हाला मेंटेनन्स हवा असेल तर तुम्ही कोर्टाकडे या. मग हे जे नवीन नवीन पद्धतीच्या अलायन्सेस आता आपण बघतो त्याला सुद्धा आता कायद्याने साथ दिली आहे. डोमेस्टिक व्हायलन्सच्या कायद्याखाली लिव्ह इन रिलेशनशिप्सला पण काय म्हणतात, so that will entitle her to claim maintenance even if but she has to establish a long term live in relationship. म्हणजे 5 दिवस काय 10 दिवस राहिले, 3 महिने राहिले आणि लगेच मेंटेनन्सचा असं होणार नाही. ती लॉंग टर्म रिलेशनशिप दॅट ऑलमोस्ट अमाउंट्स टू अ परमनंट रिलेशनशिप हे जर ती एस्टॅब्लिश करू शकली तर तिचा मेंटेनन्स मागायचा हक्क हा अबाधित राहील. अजून एक मुद्दा, जिथे पुरुष हाऊस हजबंड्स आहेत आणि दे बाय चॉईस, म्हणजे मला अगदी छान उदाहरणच द्यावं असं वाटेल. माझी एक मैत्रीण आहे who decided to marry someone 12 years or 15 years younger to her आणि ती जपानला त्याला घेऊन गेली. पुण्यामध्ये जिम मध्ये ते भेटले, तो तिचा ट्रेनर होता. काही जॅपनीज एक शब्दही येत नव्हता त्याला. मस्त तो छान त्यांचं घर सांभाळतो. एक गोंडस मुलगी आहे, ती एका मोठ्या बँकेमध्ये छान काम करते. ज्यांच्याकडे मी रिसेंटली राहून आले आणि मला असं वाटलं की इट वर्क्स सो वेल. पण ती म्हणजे आम्ही इंडियात येत नाही, कारण आम्ही एअरपोर्टला लँड झाल्याबरोबर आमच्याकडे बोटं दाखवतात. इव्हन माझे नातेवाईक मला सोडत नाहीत. तर मला यावंसच वाटत नाही, कारण जॅपनीज कल्चरमध्ये दे डोंट जज अस. आणि हा जो एक म्हणजे आपण गमावून बसलो ना 2 चांगल्या सिटिझन्सना, दे प्रिफर टू स्टे देअर, कारण आपण त्यांना काहीतरी लेबल देतोय. तर इट वर्क्स. अँड त्याला जर कायद्याची साथ आहे का नाही, तर कायद्याची कम्प्लीट साथ त्याला आहे. कारण कायद्यात कुठे म्हणलेलं नाहीये की बाईनी मोठं पाहिजे आणि बाईनी लहान पाहिजे वयाने आणि पुरुषांनी मोठं पाहिजे, किंवा बाईनी कमवता नाही पाहिजे आणि पुरुषांनी. कॉन्स्टिट्यूशन म्हणलेस आम्हाला सगळे तुम्ही सारखे आहात आणि तुमचं आयुष्य तुम्हाला कसं जगायचंय हे तुम्ही ठरवायचंय, ऍज लॉंग ऍज यू डोंट डू समथिंग अनलॉफुल. तुम्ही जोपर्यंत IPC इंडियन पिनल कोडच्या सेक्शनचं उल्लंघन करत नाही तोपर्यंत कायदा इंटरव्हीन करणार नाही. आय डोंट नो वेदर मी आय ट्राईड माय बेस्ट टू सिम्प्लिफाय इट, पण I think it's very वैशालीने सांगितलेले जे 2 मुद्दे आहेत ना, एक जो ती म्हणली की 2 कन्सेंटिंग ऍडल्ट्स, मग त्याचा फॉर्म ऑफ को एक्झिस्टन्स जो असेल
त्याच्याविषयी कायद्याला खरंच काही म्हणणं नाहीये. आणि मग जो मुद्दा येतो की त्यातल्या जबाबदाऱ्या तुम्ही किती उत्तम पार पाडता आहात याच्यावरती, एक तर त्या नात्याचं कुठल्याही फॉर्म मध्ये असलं तरी त्याचा दर्जा हा त्याच्यावरती अवलंबून आहे. कायद्याचा मुद्दा मग येतो कुठे की त्यातल्या कुठल्याही एकाच्या हक्कांची पायमल्ली जेव्हा होत असेल, हक्क जेव्हा डावलले जात असतील, तिथे मात्र मग त्या कायद्याची मदत घ्यायची वेळ येते. आणि मग त्याच्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. त्याच्यासाठी एक स्पेसिफिक असा नाही, कुठल्या हक्कांची आणि कुठल्या कॉन्टेक्स्ट मध्ये ती पायमल्ली होतीये आणि कोणाची होतीये ह्यानुसार त्या हे आहे. त्यामुळे मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कायदा आहे. नात्याचं नेचर त्याचं काहीही असो आणि त्याच्यातल्या जबाबदाऱ्या ओळखून आणि हे भान ओळखून जर या हक्कांची भान ठेवून लोक वागली तर मला वाटतं एनी फॉर्म ऑफ को एक्झिस्टन्स विल नॉट क्रिएट एनी इश्यू. हे फक्त आपल्या मनामध्ये असलेल्या ज्या काही ठोक कल्पना आहेत आणि ठोक चौकटी आहेत त्याच्यापेक्षा हे वेगळ्या पद्धतीचं सह अस्तित्व आहे, एवढंच आहे. पण त्याचा आता वैशालीने जसं म्हटलं तसं की त्याच्या सह अस्तित्वाला जपानमध्येही हे नाही, पण मुद्दा त्यातल्या सामाजिक मान्यतेचा मुद्दा इथे या जोडप्याच्या मध्ये जो येतो आहे की ती सामाजिक मान्यता आपल्याकडे मिळाली तर मला असं वाटतंय की हे प्रश्न आपोआपच निकाली निघतील. आता आपण या शेवटच्या प्रश्नानंतर आता थांबूया, कारण की हा विषय असा आहे की आपण अगदी दिवसभर याच्यावरती बोललो तरी वेळ कधी पूर्ण होणारच नाही. म्हणून आपण जेव्हा याचा पुढचा पार्ट घेऊ, पार्ट 3 ऑफ हॅरेसमेंट, तेव्हा आपण अजून हे सगळे मुद्दे आणखीन कव्हर करूया. तुम्हाला फक्त दोघींना, शिरीषाताई आणि वैशाली भागवत, थँक्यू सो मच. आज तुम्ही दोघी वेळ काढून आला. हा एवढा जो इतका गंभीर विषय, सगळे आपले पॅनलिस्ट म्हणतात की इतका सोपा करून तुम्ही सगळ्यांसमोर मांडला, सगळ्यांना सांगितलं. आणि इट इज बीन व्हेरी व्हेरी एम्पॉवरिंग फॉर मी, फॉर ऑल आवर लिसनर्स, की खरोखर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ते आपल्या लक्षातच येत नाही, इतके आपले कंडिशनिंगच्या पार्ट मध्ये गेलेले आहेत. आणि तुम्ही ते फार सोप्या शब्दात ते सगळं सेपरेट करून त्याचा तो एक मांडणी त्याची खूप छान ठेवली दोघींनी. म्हणून अगदी थँक्यू सो मच. सगळ्या आपल्या व्ह्युअर्सना सुद्धा थँक्यू, धन्यवाद आल्याबद्दल. आणि तुम्हाला माहिती आपली मेंटल हेल्थ वेबसाईट WAITT.in, याच्यावरती काही प्रश्न असतील, कॉमेंट्स असतील तर नक्की लिहा, आम्हाला सांगा तुम्हाला अजून काय वाटतं. आणि पुढच्या सुद्धा अशा चर्चेत, वेबिनार मध्ये सहभागी व्हा. आणि हे म्हणून मी आज वेबिनार एंड करते. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर बीइंग हिअर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.